मायक्रोब्स म्हणजे हे सगळं सूक्ष्म जीव आहेत. आणि ते सूक्ष्म जीव जे आहेत, आपण म्हणतो असं की परमेश्वराचं अस्तित्व कसं असतं, जळी स्थळी काष्ठी पाषाणी, सगळीकडे परमेश्वर असतो. मला खरंच माहीत नाही की जळी स्थळी काष्ठी पाषाणी परमेश्वर असतो का नाही, पण मला 100% माहिती आहे की जळी स्थळी काष्ठी पाषाणी हे जीवजंतू मात्र असतात. आणि नुसतं असंच नाही तर अंतराळात सुद्धा हे जीवजंतू सापडलेले आहेत. आता डॉक्टर अरुणाजी खरे यांनी आज वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टिकोनातून सूक्ष्मजीवांची अनोखी दुनिया याबद्दल सविस्तर माहिती दिली. आपल्या डॉक्टर आपल्याकडे नेहमी येतात माहिती आहेत, पण ह्या ॲक्च्युली डॉक्टर आणि म्हणजे मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत डॉक्टर त्यातल्या मेडिकल साईडचे. म्हणजे जशी मायक्रोबायोलॉजिस्ट वेगळं असतं नाही का, आणि इकडचं मायक्रोबायोलॉजीचं खूप हे असतं. हां, तर या मेडिकल साईडचे मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. तर त्यांनी मला बरोबर म्हणलं की ते माझा एक कार्यक्रम म्हणला नक्कीच करा ना, आम्हाला यातलं काहीच कळत नाही, तुम्ही सांगा आणि आम्ही ऐकणार म्हणलं, आम्हाला काही काय ऐकायला आवडतं. त्यामुळे ते आज आपल्याला वेगळं काहीतरी त्यातलं सांगणार आहेत, ऐकूया आपण. BC मायक्रोबायोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीच्या तशा असंख्य शाखा आहेत. सुरुवात करण्याआधी मी शीला त्यांचे आभार मानते की त्यांनी मला इथे ही संधी दिली म्हणून. तर आता आपण या विषयाकडे वळूयात. तर मायक्रोबायोलॉजीच्या असंख्य शाखा आहेत. तुम्हाला माहिती आहे ॲग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजी आहे, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आहे, नंतर वनस्पतीशास्त्रामध्ये पण मायक्रोबायोलॉजी आहे, तशीच आमच्या मेडिकल शास्त्रातली पण मायक्रोबायोलॉजी आहे. आणि हे सगळे जे आहे त्या सगळीकडे यांचा संचार असतो. हो, एक्झोबायोलॉजी. तर काय झालं की माझे जे PG टीचर होते डॉक्टर चितळे म्हणून, खूप म्हातारे होते, ते म्हणायचे की आपल्या जगात हे सूक्ष्मजीव नाही आहेत, हे जग सूक्ष्मजीवांचं आहे ज्याच्यामध्ये आपण राहतो आहोत, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे सूक्ष्म म्हणजे इतके सूक्ष्म असतात की आपल्या डोळ्यांनी दिसू शकत नाही, तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे आपल्याला मायक्रोस्कोपचा आधार घ्यायला लागतो बघण्यासाठी. आणि त्यांचा साईजसुद्धा इतका लहान असतो की एक मोठा बॅक्टेरिया जरी धरला तरी तो 1 मायक्रॉन इन साईज किंवा 1 मायक्रोमीटर इन साईज. म्हणजे काय तर 1000 ऑफ अ मिलीमीटर, म्हणजे किती सूक्ष्म असेल ते बघा तुम्ही. आता हे जे सगळे सूक्ष्मजीव आहेत हे नेहमीच वाईट असतात का? आता मी मेडिकल मायक्रोबायोलॉजी याची आहे, पण तरीसुद्धा हे सगळेच काही वाईट असतात असं नाही. त्याच्यातले खूप चांगले मायक्रोबायोलॉजीचे आहेत आपलं मायक्रोब्स. आता हे मायक्रोब्स म्हणताना मी जीवाणू विषाणू असं न म्हणता जीवजंतू असं म्हणेन, किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा मायक्रोब हा शब्द मी त्याच्यासाठी वापरेन. तर हे जे जीवजंतू आहेत, जसं म्हणलं ते मी सगळीकडे आहेत. एका सुईच्या अग्रावरती लाखो जीवजंतू असू शकतात, इतके ते सूक्ष्म असतात. आणि हे जीवजंतू आपल्याला उपयोगी पण असतात. तर तुम्हाला माहितीच आहे की दुधाचं दही कसं होतं, नंतर चीज कसं होतं, नंतर ब्रेड कसा होतो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. पण मेडिकली इम्पॉर्टंट पण खूपच असे ऑर्गॅनिझम आहेत जे मेडिकली खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यातले काही आहेत की त्यांच्यापासून औषधं निर्माण होतात. आपल्याला अगदी महत्त्वाचं उदाहरण जे सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे पेनिसिलिन नावाचं अँटीबायोटिक. पेनिसिलिन कशातनं तयार झालं तर एका बुरशीपासूनच तयार झालेलं आहे. बुरशी शेवटी काय आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमच आहे. आणि तो शोध लागला फ्लेमिंगला, आणि त्याच्यामधनं ती बुरशीतनं ते पेनिसिलिन नावाचं ड्रग, त्या बुरशीचं नाव पेनिसिलियम, आणि म्हणून त्या ड्रगचं नाव पेनिसिलिन असं झालं. नंतर हे या जीवजंतूंपासून अनेक औषध निर्मिती पण होते, अनेक औषधांची निर्मिती पण होते. आता उदाहरण द्यायचं झालं, पण ती हल्ली जी होते ती जेनेटिक इंजिनिअरिंग वापरून किंवा जैवतंत्र असं वापरून, ते शास्त्र वापरून ते करतात. त्याच्याविषयी मला फारसा गंध नाही आहे. पण इन्शुलिनची अशी निर्मिती करता येते. नंतर कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी जे आपण ड्रग घेतो स्टॅटिन नावाचं, त्याची पण अशा प्रकारे निर्मिती होते. आणखीन एक कदाचित तुम्हाला कुणाला तरी अनुभव आला असेल की आपल्या नातेवाईकांना किंवा कुणाला मित्राला वगैरे जर हार्ट अटॅक आला, आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर डॉक्टर म्हणतात की एक इंजेक्शन ताबडतोब आपल्याला द्यायला लागेल, आणि त्या इंजेक्शनची किंमत हजारोमध्ये असते. आणि ते जे इंजेक्शन असतं ते एका जीवजंतूपासूनच केलेलं असतं.
स्ट्रेप्टोकोकस नावाचा एक बॅक्टेरिया आहे आणि तो बॅक्टेरिया एक सबस्टन्स, एक एन्झाईम तयार करतो. एज आहे ना शेवटी, एज म्हणजे ते एन्झाईम असतं. तर ते स्ट्रेप्टोकायनेज नावाचं जे एन्झाईम असतं ते इतकं महत्त्वाचं आहे आणि ते इंजेक्शन ताबडतोब का द्यायचं असतं, तर आपल्याला माहिती आहे की हार्ट अटॅक कशाने येतो, तर आपल्या रक्तात गुठळी होते आणि त्यामुळे रक्तवाहिनी ब्लॉक होते आणि हार्टला ब्लड सप्लाय होत नाही. ती गुठळी विरघळवण्यासाठी म्हणून ते इंजेक्शन देतात. त्या स्ट्रेप्टोकायनेजमध्ये अशी क्षमता असते, ती गुठळी फुटून जाते, विरघळवून जाते आणि तो जो ब्लॉक राहिलेला असतो कार्डियाक वेसलमध्ये तो रिकामा होतो आणि कार्डियाक सर्क्युलेशन पूर्ववत चालू होतं. तर असे हे अतिशय उपयुक्त असे बॅक्टेरिया असतात. आणखीन त्यांची उपयुक्तता म्हणजे एक गोष्ट अशी आहे की आपल्या शरीराच्या आत आणि शरीरावर सगळीकडे मायक्रो ऑर्गॅनिझम बनलेत. म्हणजे जे सर म्हणायचे ते अगदी बरोबर आहे की त्यांच्या ह्याच्यातच आपण राहतो आहे. तर आपल्या शरीरात फार नाकापासनं ते आतड्यापर्यंत, मोठ्या आतड्यापर्यंत सगळीकडे हे जीवजंतू आहेत आणि ते आपलं प्रोटेक्शन करतात. नंतर आपल्या शरीरावरती जीवजंतू आहेत, आपल्या स्किनवरती जीवजंतू आहेत, ते सगळे आपले प्रोटेक्शन करणारे जीवजंतू आहेत. नंतर आपल्या शरीरात बायोटीन किंवा फॉलिक ॲसिड जे आपल्याला उपयुक्त असतं, तर ते कोण तयार करतं, तर हे जीवजंतूच तयार करतात. नंतर पचनाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा या जीवजंतूंचा मोठा हातभार लागलेला असतो. अशी मी वेगवेगळ्या ब्रांचेस सांगितल्या, वेगवेगळ्या याच्याशी संबंधित असलेले मायक्रोब्स. पण मी जो आज लेक्चर घेणार आहे त्याच्यामध्ये रोग निर्माण करणारे म्हणजे रोगाला कारणीभूत होणारे हे जंतू, त्यांचा प्रसार कसा होतो, ते कसे आपल्या शरीरात शिरतात, शरीरात शिरल्यानंतर ठाण मांडून कसे बसतात आणि नुसते ठाण मांडून बसत नाही, तिथे छानपैकी प्रस्थापित होतात. तिथे काय काय करतात गडबड घोटाळा आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला जी काय हानी होती त्या हानीचा आपण कशा प्रकारे किंवा त्या जंतूंचाच आपण कशा प्रकारे प्रतिकार करतो किंवा त्याला नंतर प्रतिबंधात्मक काय उपाय केले जातात किंवा काय करायला पाहिजे, हा सगळा आढावा घेणारा असं हे लेक्चर आहे आजचं. त्यांना पॅथोजेन्स म्हणतात का? पॅथोजेनिक्स, बरोबर आहे. म्हणजे हे रोग निर्माण करतात त्याला पॅथोजेन्स असं म्हणतात. आणि जसं जे पॅथोजेनेसिस हे ज्या प्रकारे ते रोग निर्माण करतात दॅट इज पॅथोजेनिक. आणि जे ॲक्च्युली रोग निर्माण करतात त्यांचा तो गुणधर्म असतो त्याला पॅथोजेनिसिटी असं म्हणतात. तर असे हे वेगवेगळे मेडिकल टर्म्स आहेत. आता खूप पूर्वीच्या काळी कसं होतं 1500व्या शतकात वगैरे की लोकांना वाटायचं की आजार कशामुळे होतो, तर देवी देवतांच्या कोपामुळेच आजार होतो आणि दुसरं काही त्याला कारण नाही. पण जसं जसं वर्ष पुढं होत गेली म्हणजे पुढं जात राहिली तसं तसं हा कन्सेप्ट बदलत गेला. मग त्यांना काय वाटलं की शरीराची जडणघडण, नंतर आपण काय खातो, नंतर हवा दूषित होते, पाणी दूषित होते, त्याच्यामुळे आपल्याला रोग होतात. पण दूषित होते किंवा काय म्हणजे नक्की काय होतं ते त्यांना माहिती नव्हतं. पण काहींच्या डोक्यात अशी कल्पना येत होती मात्र बरं का, की कुठेतरी काहीतरी बारीकसे प्राणी आहेत तर जे आपल्या शरीरात शिरतात आणि जे आपल्याला आजार करतात. तर त्याच्यासाठी थोडासा इतिहास आपण जर बघितला तर मला असं वाटतं मला त्याची जास्त आवश्यकता वाटते की काही सायंटिस्टची नावं त्याच्यामध्ये सांगितली गेली पाहिजे. तर असं त्यावेळेला लक्षात तर आलं पण त्याला ठोस पुरावा काही नव्हता. आणि हा ठोस पुरावा मिळाला केव्हा, तर लिवेनहॉक नावाचा एक शास्त्रज्ञ होता. नंतर होता तो लुई पाश्चर. नंतर जो आला तो लुई पाश्चर आला. तर लुई पाश्चर हा केमिस्ट होता. दिसतंय ना, हा नंतर आला. पण म्हणजे मध्ये मध्ये काय काय लागत गेलं, हे सगळं वरचं बघत होता हो. अंतराळातलं आणि इकडे तर हा फर्मेंटेशन कशामुळे होतं तर जीवजंतूमुळे होतं असा त्यांनी शोध लावला. आणि त्याच्याचबरोबर त्यांनी असे पण शोध लावले की हे जंतू असतात पण ते निर्जंतुकीकरण कसे करता येतील त्याचा पण शोध त्या पाश्चरनी लावला. आणि जे अजूनपर्यंत आपण वापरतो, आपण पाश्चराईज दूध वापरतो ना, दुधाचं निर्जंतुकीकरण कसं करायचं हे या पाश्चरनी दाखवून दिलं.
ते पाश्चराईज दूध सध्या आपण नेहमीच वापरतो. पाणी खरं सांगायचं ना, पाश्चराईज दुधामध्ये 90% ऑफ बॅक्टेरिया तयार किल, 10% राहतात जे उपयोगूनच जातात. म्हणजे निसर दूध पिण्यात तसा फारसा अर्थ नसतो असं माझं प्रामाणिक मत आहे. हे उकळायला पाहिजे काही काय असेल ना. नंतर आणखीन जो शास्त्रज्ञ आला तो रॉबर्ट कॉक, तो खूपच महत्त्वाचा, कारण त्यांनी अनेक आपल्याला जे रोग होतात तर त्याला कारणीभूत असणारे रोगजंतू त्यांनी शोधून काढले. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे TBचा जंतू त्यांनी शोधून काढला. कॉलरा कशामुळे होतो, व्हिब्रिओ कॉलरी नावाच्या ऑर्गॅनिझममुळे कॉलरा होतो ते त्यांनी शोधून काढलं. अँथ्रॅक्स कशामुळे होतो ते त्यांनी शोधून काढलं. आणि त्यांनी टेक्निक अशी शोधून काढली की या सगळ्या जीवजंतूंना कृत्रिमपणे वाढवता येईल आपल्याला लॅबोरेटरीमध्ये. अशी सगळी टेक्निक शोधून काढली आणि त्यांना आपल्याला म्हणजे त्याच्यावरती वेगवेगळ्या टेस्ट करून आपल्याला तो ऑर्गॅनिझम कुठला आहे ते ओळखता येईल. ही सगळी टेक्निक्स जी आहे तर त्याला कारणीभूत हा रॉबर्ट कॉक. नंतर हे तर तुम्हाला माहितीच आहे, हे आपण सगळ्यांनी लहानपणी वाचलेलं आहे, एडवर्ड जेनर. त्याची पण इंटरेस्टिंग कथा आहे, पण आता सांगत नाही कारण मग फारच उशीर होत जाईल. तर त्यांनी वॅक्सिनचा शोध लावला, पहिल्यांदा देवीच्या वॅक्सिनचा शोध लावला. आणि मग त्याच्यानंतर एक वेगवेगळ्या वॅक्सिनचे शोध लागत गेले. आणि मग या फील्डमध्ये खूपच क्रांती झाली. अलेक्झांडर फ्लेमिंग, मगाशी जसं मी सांगितलं, त्यांनी बुरशीपासून पेनिसिलिन कसं तयार होतं. त्यांनी काय केलं, एक बुरशी त्यांनी अशी कृत्रिमरित्या वाढवली होती आणि त्यांनी तो संशोधकच होता. तर त्याच्यामुळे त्याच्या असं लक्षात आलं की बुरशी जिथं वाढती त्याच्या आजूबाजूला एकही बॅक्टेरिया उगवत नाही आहे. आणि त्यामुळे त्याच्या लक्षात असं आलं की या बुरशीमध्ये काहीतरी क्षमता आहे की ज्यामुळे हे जंतू मारले जात आहेत. आणि अशा प्रकारे पेनिसिलिन या अँटीबायोटिकचा पहिल्यांदा शोध लागला. आणि मग अनेक अँटीबायोटिक्स येत गेली, पण पेनिसिलिन आल्यानंतर मात्र लाखो लोकांचे जीव वाचले आणि अजूनही वाचत आहेत. आता ॲक्च्युली पेनिसिलिन फारसं कोणी वापरत नाही कारण खूप हायर अँटीबायोटिक्स आलेली आहेत हे एक. आणि पेनिसिलिनला काही जणांना अतिशय जबरदस्त रिॲक्शन येते, म्हणजे जीवघेणीच असते ती, त्यामुळे पण ते वापरत नाही. त्याचासुद्धा टेस्ट डोस देऊनच वापरायला लागतं, पण ते हल्ली वापरत नाही. आता हे झालं त्या शास्त्रज्ञांच्या विषयी. आता आपण पुन्हा या जीवजंतूंच्याकडे वळूयात. आता या जीवजंतूंचं बाह्य स्वरूप, त्यांचा साईज, त्यांचा शेप, नंतर त्यांची हे करण्याची रोग कसा तयार म्हणजे रोग कसा होतो, तो रोग हे करण्याची जी काही क्षमता असते त्यानुसार त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि ते वर्गीकरण 4 ह्याच्यात केलेलं आहे. त्याच्यामध्ये एकतर बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगाय आणि पॅरासाइट्स. प्रत्येकाची मॉर्फॉलॉजी म्हणजे बाह्य स्वरूप हे वेगवेगळे असतं. आपण ते थोडक्यात जाणून घेऊ, त्याच्यात काय फार डिटेलमध्ये जायला पाहिजे असं नाही, पण साधारण आपल्याला माहिती असावं की बॅक्टेरिया हे त्यातल्या त्यात मोठे असतात, फंगाय पण थोडे मोठे असतात, पॅरासाइट तर बहुपेशीयसुद्धा असतात, एकपेशीय असतात आणि बहुपेशीय. व्हायरसेस हे सगळ्यात लहान असतात. या बॅक्टेरिया आणि व्हायरसेसमध्ये फरक असा आहे की एकतर साईजमध्ये खूपच जास्त फरक आहे. बॅक्टेरियामध्ये DNA आणि RNA असं दोन्ही असतात, दोन्ही न्यूक्लिक ॲसिड असतात, जे व्हायरसेसमध्ये दोन्ही नसतात. आयदर RNA तरी असतो नाहीतर DNA तरी असतो. आणि त्याचा उपयोग काय, तर त्यांची वाढ, त्यांची प्रजोत्पत्ती, त्यांचे गुणधर्म हे सगळ्याची जी माहिती आहे ती त्या DNAमध्ये साठवली जाते आणि ते मागच्या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे ते सुपूर्द केलं जातं. तर आता हे जे बॅक्टेरिया आहेत तर त्यांचे साईज, शेप वगैरे आपण एक साधारण अंदाज येईल असं. काही जे बॅक्टेरिया असतात ते असे आळीसारखे लांब किंवा रॉड शेप असतात, काही जे असतात ते मण्यांसारखे असतात. आणि त्याच्या बाह्य स्वरूपावरनं ते आम्हाला ओळखता येतात की हे कुठले असतील असं. बरं, काही तुम्हाला इकडे दिसेल काही असे स्पायरल्स असतात बघा, स्प्रिंगसारखे आहेत. आणि काही असतात ते वाईल्ड अशा कॉईल असे बॅक्टेरिया आहेत तिथे. तर सगळ्यांचे आकार हे वेगवेगळे असतात. नुसते आकारच वेगळे असतात असं नाही, त्यांची अरेंजमेंट पण वेगळी असते. काही असतात ते एकांटी शिलेदार असतात, ते एकटेच असतात. काही जण असतात त्यांना जोडीत राहायला आवडतं, ते तिथे दाखवले. काही मण्यांसारखे असतात, काही आळ्यांसारखे असतात आणि काही मण्यांसारखे असतात. तर त्या मण्यांसारख्यांना सुद्धा काही जणांना जोडीत राहायला आवडतं. काही जण 4चा ग्रुप करून राहतात, त्यांना टेट्राड्स म्हणतात. आणि काही जे असतात ते मात्र
एकावर एकावर असे मल्टिप्लाय होत जातात आणि पॅरेंट सेलकडनं प्रोजेनी काही बाजूला निघत नाही आणि त्यामुळे ते घोष तयार करतात आणि ते द्राक्षासारखा घोष तयार करतात. तुम्ही तिथे बघाल वरच्या बाजूला स्टॅफिलोकोकाय असं लिहिलेलं आहे, पण ते दिसत नसेल कारण ते क्लिअर नाही आहे, पण ते तुमच्या लक्षात आलं असेल. नंतर काही जे बॅक्टेरिया असतात ना त्यांना शेपूट असतं, काहींना एक शेपूट असतं, काहींना खूप शेपटांचे पुंजके असतात, एका साईडला असतात किंवा दुसऱ्या साईडला किंवा दोन्ही साईडला असतात किंवा त्यांच्या भोवती पुंजक्यांचं आवरण पण असतं. इतके असतात ती शेपटं, कारण ते त्यामुळे इकडून तिकडे पळून जाऊ शकतात, पटापट जाऊ शकतात, हलू शकतात. हे त्याच्यासाठी ते पुंजके असतात. कुठे इथे एक पुंजकाच आहे शेपटाचा. नंतर इथे जो ब्राऊन कलरचा खाली ऑर्गॅनिझम दिसतोय त्याच्यामध्ये एक अशी अनस्टेन्ड एरिया दिसते, ते स्पोर आहे. त्याचा स्पोर म्हणजे त्याचं बीज आहे ते. म्हणजे हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, आता बॅक्टेरियांना काय लागतं तर त्यांना एकतर ऑक्सिजन लागतो, पण ऑक्सिजन विरहित वाढणारे सुद्धा बॅक्टेरिया असतात, त्यांना अनएरोबिक बॅक्टेरिया असं म्हणतात. जिथे ऑक्सिजन नसतो तिथे ते वाढतात. तर काही बाकीच्या बॅक्टेरियांना सगळ्यांना ऑक्सिजन लागतं, त्यांना आर्द्रता लागते, त्यांना ड्राय एन्व्हायरमेंट असलं की चालत नाही, एकदम शुष्क असलेलं चालत नाही. तर अशा जेव्हा अनफेवरेबल कंडिशन्स येतात आणि त्यावेळेला हे काय करतात बॅक्टेरिया, स्वतःचं रूपांतर त्या स्पोअरमध्ये करतात आणि ते स्पोर्स मग कुठेही राहू शकतात, सॉईलमध्ये राहतात, कुठेही राहतात आणि ते स्पोर्स मग आपल्याला संसर्ग करू शकतात. ज्या वेळेला फेवरेबल कंडिशन येईल त्यावेळेला त्या स्पोरचं रूपांतर पुन्हा बॅक्टेरियममध्ये होतं. पण हे दिस इज नॉट अ मोड ऑफ रिप्रोडक्शन. एका स्पोरमधनं एकच बॅक्टेरिया काय मोड ऑफ रिप्रोडक्शन त्यांच्याकडे बायनरी फ्युजन आहे. एकाचे 2, 2चे 4, 4चे 8. 20 मिनिटामध्ये त्यांची प्रजोत्पादन होतं, प्रत्येक 20 मिनिटाला. म्हणजे तुम्ही कल्पना करा की आपल्या शरीरात एक बॅक्टेरियम गेला तर त्याचे किती बॅक्टेरिया 20 मिनिटात होऊ शकत असतील. काही बॅक्टेरियांच्या भोवती कवच असतं करण्यासारखं, कारण ते कवच जे असतं ते थिक असतं आधी आणि त्यामुळे ते कशासाठी असतं, ते प्रोटेक्शनसाठी असतं. म्हणजे कुठलेही अँटीबायोटिक ते कवच भेदून आत शिरू शकत नाही, म्हणजे अवघड असतं आत शिरायला. किंवा आपल्या शरीरातल्या ज्या सुरक्षा पेशी असतात त्या बरेचदा असे फॉरेन कोणी इन्व्हेडर्स आले की त्यांना गिळंकृत करतात. ते गिळंकृत त्यांना करताना जड जावं म्हणून हे कवच असतं, ते सुरक्षा कवच आहे. ते सगळ्या बॅक्टेरियांना नसतं, पण काही बॅक्टेरियांना असतं आणि ते बॅक्टेरिया जास्त रेझिस्टंट असतात. त्यांना आपल्या शरीरातनं हकलून देणं हे फार अवघड काम असतं. हे झालं आत्ता आपण जे बोललो ते सगळं बॅक्टेरियाविषयी होतं. आता हे व्हायरसेस, त्यांचा साईज तर मी सांगितला की नॅनोमीटरमध्ये साईज असतो. 1000 ऑफ अ मायक्रॉन दॅट इज नॅनोमीटर. तर हे नॅनोमीटरमध्ये असतात आणि त्यांचे सुद्धा साईज आणि शेप सगळे वेगवेगळे असतात. काही असतात ते बुलेट शेप असतात, काही असतात ते विटेच्या आकाराचे असतात, काही असतात ते षटकोनी असतात, काही असतात फारच कॉम्प्लिकेटेड असतात. आता इथे एक कॉम्प्लिकेटेड ऑर्गॅनिझम आहे जो निळावरती मी दाखवला आहे बघा, रॉकेटसारखा असा, पण त्याच्यामध्ये जो दाखवला आहे तो करोना व्हायरस आहे. त्याच्या डोक्यावरती मुकुट घातल्यासारखे असे सगळे काटेरी हे आहेत. मधला जो निळा दाखवलेला आहे ना तिथे तो करोनाचा व्हायरस आहे. तर असे व्हायरसेससुद्धा वेगवेगळ्या आकाराचे असतात, पण ते फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनीच बघता येतात, आपल्या साध्या मायक्रोस्कोपनी बघता येत नाही. आणि पुण्यात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हे फार थोड्या ठिकाणी आहेत. एकतर AFMCमध्ये आहे, म्हणजे मेडिकलदृष्ट्या जर बघायला गेलं तर ते AFMCमध्ये एक आहे, एक NIVमध्ये आहे, एक एड्स रिसर्च सेंटर जे आहे तिथे आहे. हे 3 तर नक्की आहेत. आणि असं आत्ता कोणीतरी सांगितलं की पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा एक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे. आणखीनही कुठे असेल मला माहिती नाही. हां, असू शकेल, तिथे असू शकेल. तर असं म्हणजे ठराविक ठिकाणीच हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असतात. आता हे तुम्हाला बटाट्याच्या आकाराचे दिसत आहे कारण ते खूप मॅग्निफाय करून हा फोटो घेतलेला आहे, पण ते तसे नाही आहेत. अगदी छोटे मायक्रोस्कोप आहेत, हे फंगाय आहेत. आणि बटाट्याला जसे आपण असे हे येतात ना मोड, तसे मोड आल्यासारखे आहेत. तर ते मोड नसून ते बर्ड्स आहेत त्यांचे. ते यीस्ट, त्यांना यीस्ट म्हणतात. या फंगायना यीस्ट म्हणतात. की ते छोटे असतात, एकपेशीय असतात आणि त्यांना असं बड असतं, बडी नसतं त्यांना. तर हे असे काही फंगस असतात झाडांच्यासारखे, काही ब्रश बॉर्डर असल्यासारखे.
पहिला जर फंगस तुम्ही त्यातला बघितलात तर त्याला चक्क रूट्स आहेत, रायझोइड्स, म्हणून त्याला रायझोपस असं त्या फंगसचं नाव आहे. असे वेगवेगळे, हे नुसती उदाहरणं दाखल आहेत, कारण असे वेगवेगळ्या फंगस त्यांची बाह्य स्वरूप. हां, ब्रेडवरती वाढतो, हा पण वाढतो, तो ॲस्परगिलस म्हणून आहे तो पण वाढतो. ब्रेडवरती 2-3 फंगस वाढतात. पॅरासाइट्स मी म्हटलं ना 4 वर्गीकरणामध्ये 4 आहेत, बॅक्टेरिया, फंगाय, व्हायरसेस आणि पॅरासाइट्स. आता हे पॅरासाइट्स, तर हे जे पॅरासाइट्स असतात ते एकपेशीय असतात किंवा ते बहुपेशीय असतात. एकपेशीय जे असतात ते अमिबा सगळ्यांना माहिती आहे आपल्या, आणि त्याचा काय साईज ठराविक नसतो, तो सारखा साईज बदलत असतो स्वतःचा. अमिबा हा एकपेशीय. आणखीन एक असतो जियार्डिया म्हणून, आणखीन बरेच आहेत असे एकपेशीय. आत्ता उदाहरण मी देते, नंतर मग पुढं काहीतरी सांगत राहील त्यावेळेला बाकीची उदाहरणं देऊन. आणि बहुपेशीय असतात ते त्यांना म्हणतात हेडमिन्स किंवा जंत. आपण जे जंत म्हणतो ते वर्म्स, ते सगळे पॅरासाइट्सच असतात. आता हे सगळीकडे पसरलेले आहेत, तर यांचं इन्फेक्शन आपल्याला कसं काय होतं आणि कुणामधनं होतं, त्याचे सोर्सेस काय असतात? 4 सोर्सेस असतात मेन. एक तर मनुष्य प्राणी, दुसरं प्राणी, इतर प्राणी, नंतर त्याच्यामध्ये सगळेच आले, पेट्स आले, स्ट्रे डॉग्स किंवा इतरही प्राणी आले, नंतर पक्षी आणि कीटक. याच्याकडनं आपल्याला हे सगळे जंतू, त्यांचा प्रसाद आपल्याला मिळत असतो सदैव. बरं, ते सुद्धा आपल्या याच्यात कसे येतात, तर ते वेगवेगळ्या मार्गाने येतात. काही जण मॅनचा म्हणजे हेल्दी पर्सनचा जर आजारी पर्सनशी संसर्ग आला, डायरेक्ट कॉन्टॅक्ट, समजा तुम्ही आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना, आता हे सगळं पाठ आहे कोविड झाल्यानंतर, की कोणाशी हस्तांदोलन करायचं नाही, लांबनच हे करायचं, कुठे काही टच करायचं नाही, की असं केलं तर त्याचे जंतू आपल्या शरीरात येऊ शकतात. इन्फेक्टेड माणसाचे जंतू आपल्या शरीरात येऊ शकतात. दुसरा डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे सेक्शुअल कॉन्टॅक्ट. सेक्शुअल कॉन्टॅक्ट म्हणजे त्याच्यामुळे होणारे डिसिजेस हे परत वेगळे आहेत, सिफिलिस, गनोरिया आणि इतरही काही डिसिजेस आहेत जे त्याच्यामुळे होतात असे. तर हे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे काय? निर्जीव वस्तू जे दोघंजणं वापरतात, जो इन्फेक्टेड पर्सन असतो, ज्याला आजार झालेला असतो तो, आणि त्या वस्तू जर दुसऱ्या माणसाने वापरल्या, त्याचा रुमाल, त्याची पेन्सिल, लहान मुलं पेन्सिल शाळेमध्ये हे करतात ना, किंवा रबर, काही टेलिफोनमधनं तर खूप जंतू एकाकडनं दुसऱ्याकडे जातात. तर हा झाला इनॲनिमेट कॉन्टॅक्ट, आणि त्याला म्हणतात हे जे सगळ्या निर्जीव वस्तू आहेत त्याला म्हणायचं फोमाइट्स. तर फोमाइट्समधनं ह्या रोगांचा सुद्धा प्रसार होऊ शकतो. नंतर ॲनिमल्समधनं कसा होतो, तर एकतर ॲनिमलचं मांस खाल्ल्याने पण होतो, ॲनिमलची जवळीक साधल्याने पण होतो, कारण त्यांच्या सलायवामध्ये, त्यांच्या निष्ठेमध्ये सगळीकडे ऑर्गॅनिझम भरले, जसे आपल्या शरीरात आहे तसे त्यांच्या शरीरात आहे. एवढंच नाही, बर्ड्सचं पण तसंच आहे. तुम्ही आजच वाचलं असेल, आजच्याच पेपरमध्ये आहे मला वाटतं, कबुतरांना दाणे घालणं. अरे वर्षानुवर्ष हे सांगतायत सगळेजण, कबुतरांना दाणे घालू नका. 5-6 वर्षापूर्वी डॉक्टर लिली जोशींनी लेख लिहिला होता महाराष्ट्र टाइम्समध्ये, कबूतर जा 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 म्हणून. तर या कबुतरांच्यामुळे खूप रोग होतात, आणि त्यातल्या त्यात एक फंगस असतो, तो तर खूप वाईट असतो, क्रिप्टोकोकस नावाचा फंगस. तो जर आपण आपल्या श्वासावाटे जर तो आत गेला तर तो फुफ्फुसावरती अतिशय वाईट, म्हणजे फुफ्फुसाची हानीच करतो, सगळे वायुकोश हे सगळे खराब करून टाकतो आणि वाईट डिसीज होतो. नुसता फुफ्फुसाचाच होतो असं नाही, तर ब्रेनचा पण होतो. त्याच्यामुळे मेनिंगायटिस, एन्सेफलायटिस असे पण डिसिजेस होतात याच्यामुळे. तर असं हे पक्ष्यांकडनं होणार आहे. नंतर काही कीटकांमार्फत प्रसार होतो त्यांचा. ते आता सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या तर डेंग्यू, चिकनगुनिया हे तर खूपच आहे, पण बाकीचे सुद्धा हे सुद्धा मलेरिया, फायलेरिया हे कीटकांमुळेच प्रसार होणारे डिसिजेस आहेत. नंतर आणखीन पण काही कीटक आहेत, नुसते डासच नाही, टिक्स आहेत, माईट्स आहेत, इतर कीटक आहेत की ज्यांच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात. ते टिक्स आणि माईट्समुळे तर असे रोग होतात, त्याचे जे ऑर्गॅनिझम असतात ते फंगसमध्येही बसत नाही, ते व्हायरसेसमध्येही बसत नाही, ते बॅक्टेरिया पण नसतात, त्यांचा एक वेगळाच ग्रुप असतो, त्याला रिकेट्सिया म्हणतात, आणि त्याच्यामुळे सुद्धा फार वाईट प्रकारचे डिसिजेस माणसाला होऊ शकतात. बरं, आता हे जंतू जातात कसे आपल्या शरीरात? वेगवेगळ्या ह्याच्यामार्फत जातात. ते एकतर आपल्या श्वासामार्फत जातात, कारण ड्रॉपलेट्समध्ये ते जंतू फिरतच असतात सगळीकडे, आपल्या श्वासाबरोबर आत जातात.
किंवा दूषित अन्न, दूषित पाणी ह्याच्यामुळे पण ते आपल्या शरीरात शिरतात. किंवा आपल्या शरीरावरती बारीक जखमा असतात ज्याची आपल्याला माहिती नसते की या इतक्या बारीक असतात त्या. पण काही ऑर्गॅनिझम असे असतात, आता एक लेप्टोस्पायरा नावाचा ऑर्गॅनिझम आहे, तो कुठे असतो तर तो रोडंट्सच्या युरिनमधनं एक्सक्रीट होतो. आणि समजा आपण तिथे एखादं डबकं असलं आणि त्याच्यातनं आपण चालत गेलो तर आपल्या पायाला बारीकशी जखम असली तर तो लेप्टोस्पायरा तिथून आत शिरतो. अशा प्रकारे सुद्धा हे आत शिरू शकतात. नंतर इंजेक्शन देताना एखाद्याला दिलेलं असलेलं इंजेक्शन, ती सुई आणि सिरिंज जर वापरली दुसऱ्याला, हल्ली ती वापरत नाहीत कारण सगळे डिस्पोजेबल सिरिंज आणि निडल वापरतात. पण तसं सांगता येत नाही. काही ग्रामीण भागामध्ये मी बघितलेलं आहे की पुष्कळ वेळेला त्या सिरिंजेस निडल तशाच ठेवलेल्या असतात, उपयोगलेल्या सुद्धा नसतात आणि तेच वापरतात. मग अशा वेळेला रोगाचा प्रसार व्हायला काय वेळ लागतो, लगेचच प्रसार होतो. हे एक झालं. हां, तर ॲनिमल्सचं तर सांगितलं. ॲनिमल बाईटमुळे हे होतं, तुम्हाला रेबीज होतो ते सगळ्यांना माहिती आहे. तर अशा प्रकारे हे सगळे रोगजंतू आपल्या शरीरात येतात. आणखी एक गोष्ट, मदर टू फिटस. आता खरं म्हणजे प्लासेंटा ही अतिशय सुरक्षित अशी ही भिंतच आहे खरं म्हणजे. पण त्या भिंतीचं हे भिंत फोडून येणारे सुद्धा काही ऑर्गॅनिझम आहे, ते प्लासेंटल बॅरियर तोडतात आणि ते आईकडनं बाळाला त्याचं इन्फेक्शन होतं. आणि म्हणजे पोटात बाळ असतानाच त्याला इन्फेक्शन होतं. ते कंजनायटल इन्फेक्शन्स असतात. युजली मदरकडनं बेबीला, म्हणजे अशा पोटातल्या बेबीला कधी इन्फेक्शन्स होत नाहीत. पण काही ऑर्गॅनिझम जे असे आहेत की आता सिफिलिस आहे, एड्स आहे, हिपॅटायटिस आहे, ते आईकडनं मुलाकडे इन्फेक्शन पसरवू शकतात. आता हे सगळीभर आहेत, आपल्या शरीरात आले नुसते बसले असं झालं तर आपल्याला काहीच होणार नाही. पण असं नाही, ते म्हणजे खूपच उपद्रव काय करतात आपल्या शरीरात आणि त्यामुळे आपल्याला खूपच हानी होते आपल्या शरीराची आणि आपल्याला रोग होतो. तर ते काय करतात हे थोडक्यात सांगते. आणि हे जनरलाइज आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं त्याच्यामध्ये. तर हे व्हिरुलंट म्हणजे हे विषारी फॅक्टर्स आहेत त्यांच्या याच्याप्रमाणे. म्हणजे व्हिरुलंट ऑर्गॅनिझम म्हणजे जो डिसीज करतो तो ऑर्गॅनिझम, त्याला व्हिरुलंट ऑर्गॅनिझम असं म्हणतात. आणि त्याचा व्हिरुलन्स वेगवेगळा, प्रत्येकाची व्हिरुलन्स करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. त्याच्यातले काही ऑर्गॅनिझम काय करतात तर ते आपली वसाहत निर्माण करतात. आपल्या ज्या पेशी असतात त्या पेशींचे स्तर असतात ना, तर एका पेशींचा स्तर, मग खालच्या पेशींचा, मग त्याच्या खालच्या पेशींचा, असं तिथे ते जाऊन तिथे स्वतःची वसाहत निर्माण करतात. ते विस्तारित करतात. अनेक पेशी मग अकार्यक्षम होतात आणि त्यामुळे माणसाला रोग होतो. हे एक उदाहरण. दुसरं उदाहरण काय आहे की प्रोडक्शन ऑफ टॉक्सिन्स. ते टॉक्सिन प्रोड्यूस करतात. आता तुम्हाला वाटेल की एवढा नॅनोमीटर किंवा मायक्रोमीटर असा हा एवढासा ऑर्गॅनिझम, एवढा चिमुकला जीव, हा काय टॉक्सिन प्रोड्यूस करणार आणि काय होणार त्याचं आपल्याला. तर टॉक्सिन पण नॅनोग्राममध्येच असतं, पण अत्यंत प्रभावी टॉक्सिन असतं ते आणि त्याचा अत्यंत वाईट इफेक्ट आपल्या शरीरावरती होतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर डिप्थेरियाचं उदाहरण सांगते. आता डिप्थेरिया हा डिसीज अलीकडं दिसत नाही कारण आता वॅक्सिन्स आहेत अवेलेबल, लहान मुलांना वॅक्सिन दिली जातात. पण मी जेव्हा MBBS झाले आणि मी मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होते तेव्हा डिप्थेरियाच्या केसेस यायच्या. तर डिप्थेरियामध्ये कसं असतं की डिप्थेरियाचा जंतू श्वासामार्फतच आत जातो. आत गेल्यानंतर घशामध्ये तो एक असा पडदा तयार करतो, तिथं वाढतो आणि पडदा तयार करतो. असा वाकडा तिकडा तो पडदा असतो, म्हणून त्याचं नाव घटसर्प मराठीमध्ये. आणि तिथे तो वाढत राहतो, तो वाढतो, तिथे जात नाही कुठे तो ऑर्गॅनिझम, पण तिथे तो टॉक्सिन प्रोड्यूस करतो. पण तिथे जे टॉक्सिन प्रोड्यूस केलेलं असतं त्याची ॲक्शन दुसरीकडे होते. ते टॉक्सिन ब्लड मार्फत तो हार्टपर्यंत पोचवतो, मेंदूपर्यंत पोचवतो. हार्टपर्यंत पोचवल्यानंतर मायोकार्डियमवरती त्याचा इफेक्ट होतो, म्हणजे हार्टच्या स्नायूवरती त्याचा इफेक्ट होतो. हार्ट कमजोर होतं आणि त्या हार्ट फेल्युअरमुळे मग त्या पेशंटचा मृत्यू होतो. तर हे अशा प्रकारची टिटॅनस टॉक्सिनचं पण तसंच आहे. टॉक्सिन उत्पन्न एका ठिकाणी होतं पण त्याची ॲक्शन दुसऱ्या ठिकाणी होतं. हे असे बरेच ऑर्गॅनिझम अशा काही करामती करत असतात. नंतर काही जण एन्झाईम्स प्रोड्यूस करतात आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याचशा आपल्या पेशी नष्ट होतात. नंतर मल्टिप्लाय इन फॅगोसाईट. फॅगोसाईट म्हणजे मगाशी मी जे सांगितलं की आपली एक WBC म्हणजे ती सुरक्षा रक्षक असते आपली,
तर ती जी पेशी आहे ती गिळंकृत करते, तिला फॅगोसाईट म्हणतात आणि त्या क्रियेला फॅगोसायटॉसिस असं म्हणतात. तर ती जी फॅगोसायटिक सेल असते त्याच्यामध्ये खरं म्हणजे जंतू वाढत नाही, पण काही काही जंतू अजिबात, कारण आतमध्ये अशी विषारी द्रव्य असतात त्या फॅगोसाईटच्या, ते नंतर मी तुम्हाला दाखवेन. आणि ती विषारी द्रव्य ती त्या ऑर्गॅनिझमवरती टाकते आणि त्या ऑर्गॅनिझम मरतात. पण काही काही असे असतात की त्याला दाब देऊन ते राहतात आणि ते काही मरत नाही. नंतर काही जण काय करतात की या सुरक्षा पेशींची तळी असतात, उच्चस्तरीय लेवलची पण असतात, काही खालच्या पातळीची, काही वरच्या पातळीची, असा जो त्यांचा हे असतो. तर उच्चस्तरीय पातळीवरती ज्या ह्या पेशी असतात, ज्या सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असतात, त्यांची तळीच्या तळी उद्ध्वस्त करतात. याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे HIV व्हायरस. व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे माणूस कधीही मरत नाही. HIV तो मरतो कशामुळे, तर त्याचा इम्युन रिस्पॉन्स खूपच खालावलेला असतो, कारण ती सुरक्षा तळीच गेलेली असतात, त्यामुळे इम्युन रिस्पॉन्स खूप खालावलेला असतो. आणि मग काय तिथे ऑपॉर्च्युनिस्टिक बरेच आजूबाजूला असतात ऑर्गॅनिझम, ते आत शिरतात. जसे मी आत्ता क्रिप्टोकॉकसचं उदाहरण दिलं, ते आत शिरतात, किंवा TBचे जंतू आत शिरतात, किंवा इतर अनेक जंतू आत शिरतात आणि त्यांना बरेच प्रकारचे रोग एकाच शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग आढळून येतात आणि त्याच्यामुळे माणूस मरतो HIVचा. तर हे एक आहे. दुसरं म्हणजे अँटीबायोटिक रेझिस्टन्स. ते काय करतात, आपल्या शरीरातल्या रचनाच बदलतात सगळी. बॅक्टेरियानाची ही असते की ते DNA रचनाच बदलून टाकतात ते. त्यामुळे आपण एखादे अँटीबायोटिक दिले त्यांची रचना बघून त्याप्रमाणे, तर ते स्वतःची रचनाच बदलतात. त्यामुळे त्या अँटीबायोटिकचा उपयोग होत नाही आणि तेच रचना पुढच्या पिढीकडे जाते. पुढची पिढीसुद्धा रचना बदलू शकते आणि तीच माहिती आणखी पुढच्या पिढीकडे जाते. आणि हे असं पिढ्यानपिढ्या त्या जंतूंचा मग सगळीकडे प्रसार होत जातो आणि त्यामुळे हा बॅक्टेरियल रेझिस्टन्स हा वाढत जातो. आपल्याला ह्याची गोष्ट माहितीच आहे, टोपीवाला आणि माकड. तर टोपी काढून ठेवली की माकड पण टोपी काढून ठेवतात. काही वर्षानंतर टोपीवाल्याचा नातू हा पण जंगलात जातो आणि असेच माकड्या टोप्या पळवतात सगळ्या. तर तो नातू टोपी काढून खाली ठेवतो आणि अशी अपेक्षा करतो की आता ही माकडं पण टोपी काढून खाली ठेवतील ना. पण माकडं म्हणतात काय तुलाच एकट्याला आजोबा होते का, आम्हाला पण आजोबा होते. तर असा अँटी काय म्हणायचं अँटीबायोटिक रेझिस्टन्स असा पिढ्यानपिढ्या जात राहतो. व्हायरसेसच्या बाबतीत थोडंसं म्हणजे हे सगळे गुण असतातच, आणखीन काही गुण असतात त्यांच्या ह्याच्यात. गुण म्हणण्यापेक्षा अवगुण म्हणू आपण, अवगुण असतात. ते काय करतात, ते फक्त लिव्हिंग सेलमध्येच राहतात, कारण ते ऑब्लिगेटरी इंट्रासेल्युलर पॅरासाईट म्हणजे त्यांना लिव्हिंग सेलमध्येच राहायला लागतं. ते लिव्हिंग सेलमध्ये राहतात, सगळी त्यांची अन्न घटकं त्या लिव्हिंग सेलची वापरतात, त्याच्यात मल्टिप्लाय होतात आणि खूप मोठ्या प्रमाणात मल्टिप्लाय होतात. इतकी मल्टिप्लाय होतात की एका सेलमध्ये ती सेल पूर्ण पॅक होते, इतके व्हायरसेस मल्टिप्लाय होतात. ती सेल पॅक झाली की ती सेल फुटते आणि खूप सारे व्हायरसेस बाहेर पडतात. ते व्हायरसेस बाहेर पडले की दुसऱ्या सेलमध्ये शिरतात, पुन्हा दुसरी सेल, असं करत करत ते खूप सेलचा नायनाट करतात. आणि त्यामुळे असं तुमच्याही लक्षात आलं असेल, आपल्याला जेव्हा व्हायरल इन्फेक्शन होतात कधी, त्यावेळेला आपल्याला खूप प्रचंड विकनेस येतो. त्याचं कारण खूप पेशीच्या पेशी नष्ट झालेल्या असतात आपल्या शरीरातल्या, हे त्याचं कारण आहे. व्हायरसेसमध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत. काही व्हायरसेस कॅन्सर, त्यांच्यामुळे कॅन्सर होतो. तर तो कसा होतो, तर आपल्या पेशीमध्ये ते राहत असतात. आपल्या पेशीचं प्रजोत्पादन जे होतं ते स्टिम्युलेट करतात आणि त्याच्यामुळे खूप पेशी निर्माण होतात आणि अनियंत्रित मल्टिप्लिकेशन होतं आपल्या पेशींचं. आणि त्या इतक्या पेशी वाढतात, पण त्या वाढतात त्या सगळ्या अकार्यक्षम असतात, त्या अजिबात कार्यक्षम नसतात. कारण त्याचं असं असतं की त्या ज्या असतात त्या इमॅच्युअर असतात पेशी, फक्त त्या एकावर एक अशा वाढतात आणि तशा वाढून ते ट्यूमर तयार होतो आणि तो ट्यूमर बरेचदा कॅन्सरच असतो. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा एक व्हायरस आहे की ज्याच्यामुळे लेडीजमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ शकतो त्या व्हायरसमुळे. किंवा आणखी एक व्हायरस आहे हिपॅटायटिस B, तुम्ही ऐकलं असेल कदाचित. कावीळ होते त्याच्यामध्ये. कावीळचे 2 प्रकार असतात, त्यातला हा दुसरा प्रकार आहे. कावीळचा 2 व्हायरस, पहिली कावीळ जी आपण पहिलेपासून ऐकत आलोय, डोळे पिवळे होतात वगैरे. हिपॅटायटिस B मध्ये डोळे पिवळे होतीलच असं नाही,
पण त्याच्यामध्ये लिव्हरचा कॅन्सर मात्र होतो. असे हे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांची हे असतात. नंतर एक व्हायरस असतो HIV तर मी तुम्हाला सांगितलंच. दुसरा एक व्हायरस असतो तो स्मॉलपॉक्स व्हायरस, म्हणजे ज्याला कांजिण्या म्हणतो आपण. तो लेटन्सी म्हणजे तो राहिलेला असतो, लेटंट राहिलेला असतो व्हायरस. व्हायरसचं ती प्रॉपर्टी आहे लेटन्सी, की तो व्हायरस, तेच सांगणार होते मी, तेवढ्यात ते हे झालं की मला हे दाखवायचं होतं आधी की लेटन्सी म्हणजे काय. काही व्हायरस काय होतात की त्यावेळेला शरीरातनं निघून जातात असं आपल्याला वाटतं, पण ते जात नाही. ते लपून राहिलेले असतात, ते भयंकर लबाड असतात, ते जात नाही. ते नर्व एंडिंगमध्ये लपलेले असतात. त्याला लेटंट इन्फेक्शन असं म्हणतात. तर आता त्याचं उदाहरण आहे ते हे चिकन पॉक्सचा व्हायरस आहे. सगळ्यांना आपल्याला तरी चिकन पॉक्स झालेले आहेत इथे असलेल्या, कारण त्यावेळेला काही वॅक्सिन वगैरे नव्हतं. पण चिकन पॉक्स हा तसा मायनर डिसीज आहे. पुष्कळ वेळेला तो कधी होऊन जातो हे सुद्धा कळत नाही. 4-2 पुरं आहेत, म्हणजे आपल्याला थोडंसंच पुरं दिसतं छातीवरती, पोटावरती. मुलाला काही फारसा ताप किंवा खोकला सर्दी होत नाही आणि ते निघून जातं. आपल्याला वाटतं झालं, संपला आजार. तसं नाही. तो व्हायरस म्हणून लेटंट व्हायरस, कारण तो व्हायरस जो असतो तो नर्व एंडिंगमध्ये लपून बसतो आणि जेव्हा केव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तो डोकं वरती काढतो. आणि तो व्हायरस म्हणजेच तो हर्पीज झॉस्टर, ज्याला आपण मराठीत नागिण म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये शिंगल्स म्हणतात. तर ती शिंगल, हे जे लिजन्स आहेत ना याला शिंगल्स म्हणतात. हे बघा. आणि ही जी लिजन्स आहे ती नर्व जशी जशी जाते ना तशी तसं ते लिजन्स होत जातात. त्यामुळे पूर्वीच्या काळची लोक काय म्हणायची, त्याला नागिण म्हणायची, कारण ते सरपटत जायचं म्हणून. आणि बरेचदा ही नागिण जी होती ती आपल्या गरजेवरती, छातीवरती होते. आणि पूर्वीच्या वेळेला अशी समजूत होती की ती नागिण सर्व छातीवर पसरली, त्यांची 2 टोकं जुळली की माणूस मरतो. पण असं कधी होत नाही. माणूस शक्यतो शिंगल्सनी मरत नाही, पण त्रास मात्र खूप होतो त्याला. फार पेनफुल असतं आणि असं बर्निंग पेन असतं जे सहन होत नाही. पण आता अँटीव्हायरल जी ड्रग्स निघाली आहेत ना, काही ड्रग्स, सगळ्या व्हायरसेसच्या अगेन्स्ट ड्रग नाही आहेत, पण याच्या अगेन्स्ट जी ड्रग आहेत ना ती चांगली उपयोगी पडतात. थोडी ती टॉक्सिक पण आहेत, त्यांनी त्रास होतो. त्रास म्हणजे विकनेस, भयंकर विकनेस होतो, पण हे शिंगल्सचं पेन वगैरे त्यांनी नक्की जातं. पण असं आहे का की नागिण झालेल्या लोकांना नंतर कधीतरी पॅरालिसिसचा अटॅक वगैरे येऊ शकतो? नाही, त्याच्यामुळे येतो असं नाही. मग त्याच्यामुळे एकूणच इम्युनिटी खालवते आणि मग नंतर हे होऊ शकतं. हा फोटो मी असाच घेतलेला आहे. हा मिझल्स व्हायरस आहे, तुम्हाला माहिती आहे. लहान आता सुद्धा अलीकडे मिझल्स कुणाला झालेले दिसत नाही, कारण आता मिझल्सचं वॅक्सिन अवेलेबल आहे. सगळ्या लहान मुलांना मिझल्स वॅक्सिन देतात. हा का घेतला आहे, कारण हा सुद्धा जो व्हायरस आहे हा आपल्या श्वासामार्फत जातो आतमध्ये. तर आपले म्हणजे फुफ्फुसांना किंवा श्वासनलिका हे तर सगळं हे होतंच त्याच्यामध्ये. मुलांना खोकला येतो, सर्दी खूप होते, पण तो जरी श्वासातनं जात असला तरी त्याचे लिजन्स मात्र स्किनवरती दिसतात आणि स्किनवरती असा रॅश येतो खूप, आणि मुलं अगदी बेजार झालेली असतात या लिजन्समुळे. शिंगल हा चिकन पॉक्सचाच व्हायरस असतो आणि तोच आपल्या शरीर, त्याने वेगळे इन्फेक्शन काही होत नाही शिंगलच्या वेळेला. तो शरीरात लपून बसलेला असतो, तोच ॲक्टिव्ह होतो. हा, आणि तो केव्हा ॲक्टिव्ह होतो ते सांगायचं राहिलं की ज्या वेळेला माणूस खूप मोठ्या आजारातनं उठलेला असतो, म्हणजे थोडक्यात त्याची इम्युनिटी खालावलेली असते, किंवा खूप थंडीला एक्सपोज झालेला असतो, किंवा खूप झाला होता का? हां हां, बरोबर आहे. मग तो वेळच लागतो. हां, तेच मी म्हणलं की जास्त थंडीला एक्सपोज जेव्हा होतो ना तेव्हा होतो, आपली इम्युनिटी खालवल्यानंतर होतो, आणि आपले ताणतणाव किंवा स्ट्रेस जर खूप असला माणसाला, पर्टिक्युलरली मेंटल स्ट्रेस जेव्हा खूप असतो तेव्हा सुद्धा इम्युनिटी खालवते. हेच त्याचं कारण आहे. आणि त्यावेळेला तो जो व्हायरस लपून बसलेला असतो ना तो डोकं वरती काढतो आणि त्यावेळेला शिंगल्स होतात ते. मग तुला अँटीव्हायरल ट्रीटमेंट दिली होती त्यावेळेला, ते किती वर्षापूर्वी झालं? अच्छा, तेव्हा होती पण अँटीव्हायरल हे दिली असते का नाही दिली? हां, आणि त्याने बरोबर त्याचं हे असतं. हां, नागिन, मराठीतलं नाव नागिन. आता शिंगलचं वॅक्सिन आलंय. अमिताभ बच्चन त्याची जाहिरात करतो बघा, KBC मध्ये नेहमी त्याची जाहिरात असते शिंगलचं वॅक्सिन घ्या म्हणून. कारण ते काहीतरी अल्बम बघत असतात, मग तो मित्राला विचारतो तू कसा नाही इथे,
तर तो म्हणतो नाही मला तेव्हा चिकन पॉक्स झाला होता, मी लहान होतो. मग तो म्हणतो नाही मग तू शिंगलचं वॅक्सिन घे. तर ते आलेलं आहे, बाजारात आलेलं आहे, पण अजून फार जणांनी काही घेतलेलं नाही. काही जण घेत आहेत ते. हे आतापर्यंत आपण बॅक्टेरिया, व्हायरसेस यांचा व्हिरुलन्स कसा असतो ते बघितलं. आता पॅरासाइट्स, फंगाई कुठे गेले बरं, याच्यानंतर असतील फंगाई. त्याच्या आधी फंगाईचं बोलून घेते मी, मग पॅरासाइटकडे जाऊयात. फंगाईचं काय असतं की आहे स्लाईड असेल कदाचित, नाही आधी पॅरासाइटचं बोलून घेऊ आपण, ठीक आहे. पॅरासाइट जे असतात तर त्यांचं एक जीवनचक्र असतं, विशिष्ट जीवनचक्र असतात. त्याच्यात त्यांना होस्ट लागतात वेगवेगळे. काही पॅरासाइट एकाच होस्टमध्ये त्यांच्या सगळ्या स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट होतात. अमिबा असतो, तो अमिबा अगदी त्याच्या अंड्यांपासून त्याचा पूर्ण वाढ होईपर्यंत तो माणसामध्येच राहतो आणि माणसाच्या विष्ठेतर्फे बाहेर फेकला जातो आणि मग ते दुसऱ्याला इन्फेक्शन होतं. जेव्हा ते फूड किंवा पाणी कंटामिनेट झालं असतं, जे आपण दुसरा माणूस घेतो त्यावेळेला त्याला ते इन्फेक्शन होतं. पण काही जे असतात त्यांना 2 किंवा 3 सुद्धा होस्ट लागतात. आता 2 होस्ट लागणार आहे, कारण त्यांचे काय असतं, त्यांची वाढ जी होत असते ती टप्प्याटप्प्याने होत असते आणि काही स्टेजेस हे एका होस्टमध्ये होतात आणि बाकीच्या स्टेजेससाठी दुसरा होस्ट लागतो त्यांना. आता त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मलेरियल पॅरासाईट. मलेरियल पॅरासाईट हा डासांमुळे होतो. डेंग्यू डासांमुळे होतो, पण डेंग्यूचं असं जीवनचक्र नसतं, कारण तो व्हायरस आहे. तो व्हायरसच डासामध्ये असतो जो आपल्या शरीरात शिरतो. पण इथं वेगळं आहे. इथे काय असतं, मलेरियल पॅरासाईट हा डासामध्ये ठराविक स्टेजपर्यंत वाढतो. आता हे जे मी पिक्चर तुम्हाला दाखवलं आहे त्या सगळ्या RBC आहेत. त्या व्हायलेट कलरच्या दिसत असतील कारण त्या स्टेन केलेल्या आहेत, पॅरासाईटसाठी दिसावा म्हणून स्टेन केलेल्या आहेत आणि म्हणून त्या तशा दिसत आहेत. पण या सगळ्या रेड ब्लड सेल्स आहेत आपल्या. आणि डास जेव्हा आपल्याला चावतो तेव्हा त्याच्यामधले जे पॅरासाईट्स असतात ते आपल्या शरीरामध्ये तो त्या प्रोबोसिसच्या याच्यातनं खूप असतो आणि ते आपल्या शरीरात येतात. आल्या की त्या ब्लड वेसलमध्ये जातात, ब्लडमध्ये जातात आणि RBC मध्ये जातात, आपल्या रेड ब्लड सेलमध्ये, आणि तिथे वाढतात. तुम्हाला इथे दिसत असेल या रेड ब्लड सेल्समध्ये आपल्या अंगठ्या असतात ना हातात घालायच्या, तशा अंगठ्या दिसतात बघा. तिथे दिसली का खड्याची अंगठी असल्यासारखी. तर त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी एक अंगठी आहे, काही ठिकाणी 2-2, 3-3 अंगठ्या आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्पेसीज आहेत त्या पॅरासाईटमध्ये. काही पॅरासाईट्स एकच अंगठी तिथे तयार करतो, म्हणजे त्याला प्रॉपर्टी, खरं पॅरासाईटची वाढ आहे तिथली, आपल्या RBC मध्ये होणारी ही पॅरासाईटची वाढ आहे. आणि त्याच्यानुसार आपण ओळखू शकतो हा मलेरियाचा कुठला पॅरासाईट आहे, कारण मलेरियाचे सुद्धा 4-5 वेगवेगळे पॅरासाईट्स आहेत. एक फाल्सिपारम म्हणून एक आहे, एक मलेरिया म्हणून एक आहे, एक ओवेली म्हणून एक आहे, एक वायवॅक्स म्हणून आहे. आणि या रिंगवरून आपण ओळखू शकतो की याला नक्की कुठला त्यातलं इन्फेक्शन झालं आहे ते. एक पॅरासाईट की ज्याला 2 होस्ट लागतात, तर ते कोणतं, ते फायलेरियाची. फायलेरिया म्हणजे ज्याला हत्ती रोग आपण म्हणतो, तो फायलेरिया. आणि तो सुद्धा डासांपासूनच होतो. डास चावला, कारण डासामध्येच ठराविक स्टेजपर्यंत त्याची डेव्हलपमेंट होते. तो डास आपल्याला चावला की ते जंतू आपल्या शरीरात येतात आणि ते सुद्धा ब्लडमध्ये वाढतात सुरुवातीला. आता ही जी दिसते ही ब्लडमध्ये त्याची अळी आहे आणि ती नंतर लिम्फॅटिक वेसलमध्ये जाते. तुम्हाला माहिती ना, ब्लड वेसल जशा असतात तसे आपल्या शरीरात लिम्फ वेसल सुद्धा असतात. तर त्या लिम्फॅटिक वेसलमध्ये ती अळी जाते, तिथं तिचं ॲडल्टमध्ये रूपांतर होतं आणि तिथं ॲडल्टमध्ये रूपांतर झाल्यानंतर इतक्या प्रमाणात ते ॲडल्ट तिथे होतात की ते सगळे लिम्फ वेसल ब्लॉक होते आणि ती ब्लॉक झाल्यामुळे ती एवढी सूज होते. ती साधारणपणे आपल्या मांडीमध्ये जे लिम्फ नोड्स असतात ना त्याच्या वेसल्समधनं ते आत जातात आणि ती लिम्फ वेसल्स ब्लॉक करतात आणि त्यामुळे ती इतकी सूज येते. तुम्ही बघा, हा पाय इकडचा डावा पाय आणि उजवा पाय याच्यामध्ये किती फरक आहे. उजवा पाय हा हत्तीसारखा पाय झालेला आहे म्हणून त्याला एलिफंटियासिस किंवा हत्ती रोग म्हणतात. तर हे फायलेरियाचे जंतू सुद्धा 2 होस्टमध्ये असतात. नॉर्मलला येतो का पाय? नाही, पाय तसंच त्याला औषध आहे, त्याच्यामुळे ती हे थोडीफार सूज कमी होते पण पूर्णपणे कमी होत नाही. त्याची सूज अगदी पूर्ण जात नाही. ते जंत लावू शकतात आतले, कारण त्याला जे जंतांचं औषध आहे, तर जंतांची सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार असल्यामुळे वेगवेगळी औषधं आहेत ना, तर त्यांना ते दिलं तर ते जंत जे लिम्फॅटिक वेसल्समध्ये आहेत ते मरू शकतील आणि मग पुन्हा जर जास्त झालं तर त्याला काही मिळणार नाही आपल्या शरीरातनं, म्हणजे ते जीवनचक्र तिथेच थांबेल.
पण तो पाय त्याचा तसाच राहतो. लकीली महाराष्ट्रामध्ये हा डिसीज नाही आहे, पण तामिळनाडू आणि त्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हे आहेत हत्तीरोगाचे. एक केस खूप वर्षापूर्वी म्हणजे 1978-80मध्ये रत्नागिरीला एक केस रिपोर्ट झालेली होती. पण त्याच्यानं आणि तो सुद्धा माणूस दुसरीकडनं आलेला होता, पण हा डास चावल्याने होतं. आता हे बघा, हे यांचं तर आता हे जे आहेत हे वर्म्स आहेत. आधीचा सुद्धा दाखवला ना, हा राऊंड वर्म आहे. कॅनिस लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, पण हा माणसात सुद्धा असतो. मुलांना जे जंत होतात ना ते हे जंत, तर त्यांचे पण 2 होस्ट हे, त्यांचा होस्ट एकच असतो, पण त्यांचं जीवनचक्रच फार विचित्र असतं. की इतकं असतं विचित्र की आपल्याला ते चक्रावूनच सोडतं. आता त्यांची अंडी असतात ती मातीमध्ये वगैरे असतात. आपण मुलांना नेहमी सांगतो की कुठेतरी मातीत हात घालू नको, हात स्वच्छ धुवून ये, पण मुलं तशीच काही वेळेला ऐकत नाही आणि मग ती पोटात जातात. पोटात गेल्यानंतर त्या अंडी पोटात जातात. अंडी पोटात गेल्यानंतर त्याच्यातनं अळी निघते. आता खरं म्हणजे इंटेस्टाईनमध्ये हे सगळं होतं की अंड्याची अळी होती. हे ॲडल्ट इंटेस्टाईनमध्येच राहतात खरं तर, पण तिथल्या तिथे त्या अळीचं ॲडल्टमध्ये रूपांतर होत नाही. ती अळी भयंकर खोडकर असते आणि ती भटकी असते. ती तिथल्या तिथे तिची पूर्ण वाढ होत नाही. ती काय करते, ती इंटेस्टाईनचे सगळे लेयर्स अशी छेदून जाते आतमध्ये आणि तिथल्या वेसलमध्ये शिरते. एकदा वेसलमध्ये शिरली की ब्लड वेसल्समधनं सगळा प्रवास करते. ब्लड वेसल्समधनं ती लिव्हरमध्ये जाते, हार्टमध्ये जाते, फुफ्फुसात जाते. आपल्या फुफ्फुसातनं गेल्यानंतर वायुकोश जे असतात ना ते फोडून ती वरती येते आणि ती आपल्या श्वासनलिकेतनं वरती येते. तुम्हाला माहिती आहे श्वासनलिका आणि अन्ननलिका अशा जोडलेल्या असतात. तर त्यामुळे ती श्वासनलिकेतनं वरती आलेली अळी जी असते ती पुन्हा अन्ननलिकेत जाते, पुन्हा गिळली जाते, पुन्हा ती जठरातनं पुन्हा इंटेस्टाईनमध्ये जाते आणि ज्या खेपेला ती इंटेस्टाईनमध्ये जाते त्यावेळेला तिची पूर्ण वाढ होते. तेव्हा मेल आणि फिमेल जंत त्यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन असतं आणि मग पुन्हा ती अंडी बाहेर टाकलेली. म्हणजे केवढा विचित्र प्रवास आहे. मला सांगते ना ते सांगते. मोठ्या आतड्यात नाही, लहान आतड्यामध्ये, लहान आतड्यात असतात ते. नाही, मोठ्या आतड्यामध्ये, हे लहान आतड्यात असतात. नारूच्या अळ्या असतात तो असाच प्रकार आहे का? कशाचा? नारू म्हणजे असे पायात ते बाहेर. नारूचं पण मी सांगणारच आहे ह्या नारूचं. तर असा पण थोडं म्हणजे नारूचं सुद्धा वर्मच आहेत ते सुद्धा, त्यांना म्हणजे ते पण जंतच म्हणायचे. तर आता नशिबाने नारू कुठे नाही आहे, आपण बोलू नारूचं पण एक आहेच नाही याच्यामध्ये. तर जिंदगी न मिलेगी दोबारा, आलोच आहे माणसाच्या शरीरात, घ्या बघून सगळं, असं बहुतेक ती आई ठरवत असेल म्हणून एवढा प्रवास करते आणि शेवटी पुन्हा इंटेस्टाईनमध्ये येते आणि पुन्हा तिथेच तिची वाढ होते. हे असं चक्रावून टाकणारं असं त्यांचं हे लाईफ सायकल किंवा जीवनचक्र असतं. हे बघा एका वेळेला किती राऊंड वन पोटामध्ये असतात आपल्याला. कधी कधी ते अडथळा करतात, ऑब्स्ट्रक्शन करतात इंटेस्टिनल लहान मुलांमध्ये. आपल्याला आठवत असेल तर आपल्या आईवडिलांची कधीही न आवडलेली एक गोष्ट त्यावेळेला आपल्याला आपल्या आईवडिलांचा राग यायचा अक्षरशः की असे काय आपले आईवडील आहेत. दर महिन्याला बसून कॅस्टर ऑइल आणि जंताचं औषध पाजायचे. तेव्हा ते कळत नव्हतं आपल्याला, पण त्यामुळे आपल्याला कधी हा प्रकार झाला नाही. आता हा जो तुम्ही प्रश्न विचारलात काय काय यांनी विचारला की ज्या वेळेला ती अळी सगळीकडे भ्रमण करत असते तेव्हा काही होत नाही का? तेव्हा सगळं होत असतं. ब्लडमधनं जात असते, स्किनच्या आतल्या ब्लड वेसल्समधनं जेव्हा जाते तेव्हा स्किनवरती रॅश येते. फुफ्फुसामध्ये जेव्हा जाते त्यावेळेला कोरडा खोकला येतो लहान मुलांना. आणि लहान मुलांना तुम्ही जर बघितलं म्हणजे आतापेक्षा आधीच्या काळात लहान मुलांना जेव्हा आपण डॉक्टरकडे घेऊन गेलो तर डॉक्टर सांगतात कोरडा खोकला येतोय, जंताचं औषध दिलं आहे का असं पहिल्यांदा विचारतात. कारण हा आईचा प्रवास जो असतो ना त्याच्यामुळे त्या मुलांना ती फुफ्फुसातनं जेव्हा वरती येते श्वासनलिकेत येते ती काहीतरी त्याच्यामधनं अपाय करूनच जाते ना, अशी सहजपणे काही ती जाऊ शकत नाही. तर असं ह्या राऊंड वर्मविषयी. नंतर काही असतात ते टेप वर्म असतात, ते दिसतात आहेत बघा टेपसारखे. तर हे टेप वर्म बरेचसे हे जे टेप वर्म्स आहेत त्यातले काही टेप वर्म हे मटण खाल्ल्यामुळे, त्यातले जर बीफ किंवा पोर्क खाल्ल्यामुळे होतात. त्यामुळे काही टेपवर्म जे लोक बीफ खातात त्यांना होतात. म्हणजे मुसलमानांच्यात, कारण टेपवर्ममध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत, पण काही टेपवर्म हे मुसलमानांच्यात बघायला मिळतात, काही टेपवर्म हे हिंदूंच्यात बघायला मिळतात. आणि हे खूप मोठे मोठे वर्म्स आहेत. हे एवढा मोठा इंटेस्टाईन आपलं 22 फुटाचं आतडं म्हणतो
हे त्याच्यापेक्षा कितीतरी मोठे असतात, ते आपल्या इंटेस्टाईनमध्ये बसलेले असतात आणि टेपसारखेच आहेत बघा त्याचे सेगमेंट्स. आता हे तुम्ही जे सांगितलं ते नारू, तर नारूचं पण जीवनचक्र असंच आहे. आता हा जो आहे, हा जो धागा आहे ना, तर ती नारूची फिमेल आहे आणि ती आपल्या पायामध्ये सबक्युटेनियस टिश्यू म्हणजे पायाचा खालचा जो लेयर असतो ना तिथे येऊन बसते. आपल्या शरीरात तो कसा जातो, तर त्याची जी अंडी असतात ती सायक्लॉप नावाचा एक क्रस्टेशियन आहे, तो पाण्यामधला ती अंडी खातो. ती अंडी खाल्ल्यानंतर पाण्यामध्ये जर सायक्लॉप असेल आणि ते सायक्लॉप जर आपण गिळला तो सायक्लॉप, तर आपल्या जठरातल्या ॲसिडिटीमुळे सायक्लॉप जातो मरून. वेळ आहे ना, सायक्लॉप जातो मरून आणि ते जे जंतू असतात नारूचे ते आत जातात आणि ते आत गेल्यानंतर ते सबक्युटेनियस टिश्यूमध्ये जातात. म्हणजे सगळ्या ते पण असेच ब्लडचा प्रवास करून ते टिश्यूमध्ये येतात आणि तिथे त्यांचंसुद्धा सेक्शुअल रिप्रोडक्शन असतं. मेल आणि फिमेल अंडी तयार करतात आणि काय होतं की ते अशा ठिकाणी येतात की जिथे पाण्याशी संपर्क येईल त्या भागाचा. म्हणजे पायामध्ये जास्त नारू आढळून येतो आणि हे जे दाखवलेले आहे ना, तर ते नारूसुद्धा खूप मोठा असतो आणि तो काढायला म्हणजे भाग्यासारखा दिसतो. आणि ही फिमेल आहे आणि ती काढायची, कारण मेल तर लगेचच मरतो, पण फिमेल राहते, ती अंडी घालत असते आणि ती अंडी पाण्यात जातात आणि ते पाणी पुन्हा म्हणजे ते जीवनचक्र पुन्हा तसंच सुरू राहतं. आता ही जी फिमेल आहे ही काढली जाते आणि ती धागा काढल्यासारखी काढली जाते, पण ती खूप केअरफुली काढायला लागते. ते काढायला 2-2 महिनेसुद्धा लागतात, कारण ती अशी एका काडीला गुंडाळून थोडी थोडी काढायला लागते, नाहीतर ती तुटते आणि तुटून आत गेली की ती पुन्हा तिची वाढ होते. असं हे नारूचं प्रकरण आहे. सगळं विचित्रच आहे. हो, म्हणजे आता नारूच नाही आहे, कारण तुम्ही मध्ये काही वर्षांपूर्वी पाट्या वाचल्या असतील की नारूचा रोग दाखवा, ₹1,00,000 मिळवा म्हणून, का काय ₹1,000 मिळवा. आता नारू नाही आहे, नायनाट झाला आहे पूर्णपणे. ते आपल्या शरीरामध्ये काय काय भ्रमण करून वेगवेगळी हानी पोचवत असतात आपल्याला. आता सगळ्या याला आपण प्रत्येक इतक्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या जगात आपण वावरतो, पण प्रत्येक खेपेला आपण त्याला बळी पडतो का? नाही. कारण आपल्याला पण काहीतरी आहेच ना, आपल्याला प्रतिकारशक्ती जी आपलेली आहे ती आपल्याला देवानी दिलेली देणगी आहे किंवा ही नैसर्गिक देणगी आहे आणि ही प्रतिकार शक्ती इतकी बलाढ्य आहे की त्याच्यामुळे त्या जंतूंचा नाश होतो. आहे ना थोडा वेळ बोलायला? तर आता ही प्रतिकारशक्ती कशी आहे, तर एक तर नॅचरल, आता आपली शरीर रचनाच अशी आहे की त्याच्यामधलं हे मायक्रो ऑर्गॅनिझम सहजासहजी आत शिरू शकत नाही. सहजासहजी मिळते, त्यांनाही त्रासच होतो आत शिरायला. आपली त्वचा अशी आहे की किती टणक आहे ते की त्याच्यामधनं मायक्रो ऑर्गॅनिझम आत जाणं हे फार अवघड आहे. आणि जरी गेला, असतात ना काही तसेच, ते आत जातात, पण आत गेल्यानंतर आपल्या ज्या धर्मग्रंथी असतात तर त्या खूप त्याच्यात क्षार असतं आणि त्या क्षारामध्ये त्या टिकू शकत नाहीत आणि ते तिथे त्यांनी ते मरतात जंतू. पण काही असतात ते टिकून राहणारे असतात, ते करायचं ते करतातच. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या नाकाची रचना अशी आहे की बरेचसे ऑर्गॅनिझम हे आपल्या नाकातनं आत जात नाहीत आणि समजा ते गेले तर शिंक येऊन किंवा काय होतं, नाकाच्या आतमध्ये जो पडदा आहे आपला अंतरपटल जे आहे त्याला असे ब्रश बॉर्डर असलेले हे पेशी आहेत आणि ते सारखे ते ब्रश त्याची बॉर्डर सारखी हालत असते आणि त्यामुळे ते काय होतं, आत गेलेला जो जंतू असतो तो आयदर बाहेर तरी टाकला जातो किंवा तो गिळला जातो. तो जर गिळला गेला तर घशात कॉफ रिफ्लेक्स आहे, कॉफ रिफ्लेक्समुळे तो बाहेर टाकला जातो किंवा तरी तो गिळला गेला तर आपल्या जठरामध्ये खूप ॲसिड असतं, तर त्या ॲसिडिक मिडियममध्ये काही जंतू टिकू शकत नाहीत, ते तिथेच मरतात. काही असतात त्याच्यातही टक धरून राहतात, ते जातात इंटेस्टाईनमध्ये. इंटेस्टाईनमध्ये गेले की इंटेस्टाईनमध्ये बरोबर उलटं मिडियम असतं, अल्कली असते इंटेस्टाईनमध्ये, त्यामुळे ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ते टिकू शकत नाही. मग तिथून तरी काही जण तिथे टिकतात, कॉलरासारखे वगैरे असतात किंवा कोलायसारखे असतात, ते तिथे टिकतात. ते तिथे टॉक्सिन प्रोड्यूस करतात आणि मग खूप लूज मोशन्स, डायरिया होतो, वॉमिटिंग होतं, कॉलरा होतो, तुम्हाला माहितीच आहे ते सगळं. आणि त्याच्यानंतर ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये जातात. लार्ज इंटेस्टाईनमध्ये म्हणजे तर खूप मायक्रो ऑर्गॅनिझम भरलेले आहेत आपले, तर ते दुसऱ्याला ते शिरकाव करूच देत नाहीत. ते त्यांना तेच तिथे इतके जण असतात की ते त्यांना येऊच देत नाही तिथे, आणि आले तरी त्यांना काही पुढचं काही करू देत नाही, हानी करू देत नाहीत. हे झाली आपली सगळी शरीराची रचना. ब्लडमध्ये सुद्धा असे
निर्जंतुकीकरण करण्यासारखे सबस्टन्सेस असतात की ते जंतूंचा नायनाट करतात. म्हणजे आपल्या शरीरातच असतात ते आपल्या लंग्समध्ये पण असतात. काही काही सेल्स असतात त्या त्यांना येऊ देत नाही. आणि मग आपली फौज आहेच, आपली जी WBCची फौज, WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स, त्यांची फौज खूप मोठी आहे. अगदी खालच्या स्तरापासून ते वरच्या स्तरापर्यंत मोठीच्या मोठी फौज आहे. तर त्याच्यात काय काय होतं ते आपण बघूयात. हां, आणि काही जी हे असतात सांगते ना, टी सेल्स सांगते. टी सेल्स, बी सेल्स सगळे आहेत त्याच्यामध्ये. पण त्याच्याआधी एक मुद्दा सांगायचा राहिला की मातेला जर एखादा संसर्ग झालेला असला एखाद्या गोष्टीचा, आता पुष्कळ वेळा मी मगाशी हे पण सांगितलं की मातेकडनं ते गर्भाशयात म्हणजे त्या गर्भाला सुद्धा इन्फेक्शन होतं. पण ह्या ज्या अँटीबॉडीज मातेमध्ये तयार झालेल्या असतात आईमध्ये, त्या अँटीबॉडीज प्लॅसेंटामधनं मुलाच्या शरीरात शिरतात आणि त्या 3 महिने मुलाच्या शरीरात वास्तव्य करतात. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यामध्ये मुलांना फारसे काही डिसिजेस होत नाहीत. हां, मुलं चांगली हेल्दी आहे. आणि त्यातल्या त्यात स्तनपान करणारी जी बालकं असतात ना, तर त्यांना तर डायरेक्ट इम्युनिटी आईकडनं, म्हणजे ते जे अँटीबॉडीज असतात त्याच्यात असतात त्या डायरेक्ट आईकडनं मुलाला मिळतात. आणि त्यामुळे डिसिजेस होण्याचं प्रमाण लहान मुलं, अगदी लहान तान्ह्या मुलामध्ये कमी असतं. तरी त्यांना त्यांची इम्युनिटी एकूण कमीच असते, त्यामुळे त्यांना जपूनच वाढवायला लागतं, हे जरी खरं असलं तरी. आता आपल्या पेशी असतात तर त्याच्यामध्ये काही काही ज्या असतात त्या गस्त घालणाऱ्या म्हणण्यापेक्षा अशा सगळीकडे फिरत जाणाऱ्या पेशी असतात. सगळीकडे फिरत जातात शरीरभर की कोण आलंय ते आपलं आणि परकं बरोबर ओळखत असतात. आपलं कोणी असेल तर त्यांना ते काही करत नाही. परकं कोणी आलेलं दिसलं त्यांना की बरोबर त्याच्यावरती अटॅक करतात, त्याला गिळंकृत करतात. आणि त्याला मी मगाशी म्हटलं तसं फॅगोसायटोसिस म्हणतात. आणि त्या WBCचाच एक भाग आहे, त्याला मॅक्रोफॅज, मोठे असतात म्हणून मॅक्रो म्हणतात त्यांना, मॅक्रोफॅज. आणि ते गिळंकृत करतात. बरं, गिळंकृत केल्यानंतर काय करतात, आता तुम्हाला इथे दिसत असेल हे छोटे लाल लाल हे आहेत बघा, सर्कल्स, ज्यांना लायसोझोम्स म्हणलेले आहेत. त्याच्यामध्ये अशी छोट्या छोट्या पिशव्या असल्यासारखे आहे आणि त्याच्यामध्ये साठा ठेवलेला आहे विषारी द्रव्यांचा. असा एखादा फॉरेनर राहत आला की त्याच्यावरती ते विषारी अस्त्र सोडतात, त्या फॉरेनर्सच्या चिंध्या येऊन जातात आणि त्या बाहेर टाकल्या जातात. तिथे दाखवले बघा, ते बाहेर टाकल्या जातात. तर हे या सगळ्या ज्या भटकणाऱ्या त्या भटक्या असतात, पण त्या आपली कामं चोख बजावत असतात, ह्या एक पेशी आपल्या शरीरातल्या. आणि मग काही वेळेला काय होतं, पण एक 10-15 मिनिटं थांबेल. तर काही वेळेला काय होतं पण की त्या शत्रू जास्त बलाढ्य असतो, तो त्यांनी विषारी अस्त्र किती सोडली तरी त्याला तर काय दाद देत नाही, त्यात मल्टिप्लायर्स होत राहतात. मग अशा वेळेला मायक्रोफॅजला कळत नाही की आता आपण काय करायचं. ते काय करतात, उच्चस्तरीय पेशी ज्या असतात त्यांच्याकडे सिग्नल पाठवतात की माझ्या याच्यामध्ये मायक्रोब आलेला आहे आणि मी जो काय तो काढू शकत नाही आहे, तर आता तुम्ही बघा तुम्हाला काय करायचं ते. आणि या ज्या उच्चस्तरीय पेशी इथं दाखवल्या आहेत 2, टी सेल आणि बी सेल. आता इथं दोन्ही टी सेल दाखवले, पण त्याच्यामध्ये 2 असतात, बी सेल्स असतात आणि टी सेल्स असतात. तर या पण पांढऱ्या पेशीच असतात, त्या ते निशाण बरोबर ओळखतात, ते सिग्नल बरोबर ओळखतात. त्या स्वतःहून बाहेरनं आलेल्या फॉरेनरला ओळखत नाही, पण मायक्रोफॅजने सिग्नल दिला की मग त्या बरोबर ओळखतात आणि मग तो त्याच्यावरती अटॅक करतात. आता या ज्या बी सेल्स, त्याच्यात 2 असतात, एक बी सेल्स असतात आणि एक टी सेल्स असतात. टी सेल्स असतात त्या काय करतात, स्वतः टॉक्सिन्स तयार करतात त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या विरुद्ध आणि त्याचा नायनाट करतात, किंवा इतरांना आदेश देतात की हे टॉक्सिन तुम्ही तयार करा, हे टॉक्सिन तुम्ही तयार करा, आणि त्याप्रमाणे मग तो ऑर्गॅनिझम मारला जातो. बी सेल काय करतात, अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात. तुम्ही ऐकलं असेल अँटीबॉडी, आपण मराठीत त्याला प्रतिपिंड म्हणतो. तो शब्द जास्त अवघड आहे, अँटीबॉडीज जास्त सोपा आहे. तर प्रत्येक जो फॉरेनर आत येतो त्याच्या डोक्यावरती एक निशाण असतं ज्याला अँटीजन म्हणतात. आणि ती जी अँटीबॉडी असते ती स्पेसिफिक असते, ती त्या अँटीजनशीच रिॲक्ट होते आणि त्या शत्रूचा नायनाट केला जातो. तर अशा प्रकारे हे टीमवर्क चालू असतं. आणि हे टीमवर्क अशा प्रकारे चालू असतं, त्यांना माहिती आहे की रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, त्यामुळे सतत ते माणसांच्या शत्रू संगे युद्ध हमसे सुरू म्हणून त्यांचं चालूच असतं ते युद्ध. आणि सगळे हे टीमवर्क आहे, सगळे निमूटपणे कामं करत असतात. कुठे संप, टाळेबंदी, मोर्चे त्यांना काही माहिती नाही आहे.
आणि ते सगळे व्यवस्थित कामं करतात. नुसती कामं करतात असं नाही, त्याच्यामध्ये काही सेल्स अशा असतात ज्यांना मेमरी सेल्स म्हणतात. आणि ते मेमरी सेल लक्षात घेतात की आता कुठला फॉरेनर आलेला आहे आणि पुढच्या खेपेला कुठला येणार आहे. पुढच्या खेपेला जर तोच आला परत तर ते जास्त जोमाने त्याच्यावरती अटॅक करतात. मग त्यांना मायक्रोफॅगची वगैरे गरज लागत नाही, ते बरोबर त्यांना ओळखतात आणि त्याच्यावरती अटॅक करतात. ट्रेनिंग मिळतं सेल्सना. आणि दुसरं एक असं असतं की हां, यांची कामं सुद्धा व्यवस्थितच व्हायला पाहिजे. जास्तही होता कामा नये, कमीही होता कामा नये, योग्य प्रमाणातच व्हायला पाहिजे. त्यामुळे या ज्या पेशी आहेत इतक्या सगळ्या एकमेकांच्या याच्याशी साह्याने काम करणाऱ्या, त्या एकमेकांच्या कामावरती नियंत्रण सुद्धा ठेवतात. कोणी जास्त काम करायला लागलं तर त्याला गप्प बसवतात, कोणी कमी काम करायला लागलं तर त्याला स्टिम्युलेट करतात की हे काय चाललंय, जरा काम वाढवा. म्हणजे ते नियंत्रण पण करतात. तर अशा पद्धतीचं हे टीम वर्क आहे, उच्चस्तरीय पेशी आणि खालच्या पेशींचं सुद्धा. आता ही सगळी अंडर WBC लिम्फोसाइट्स म्हणतात त्याला. आपण तुम्ही जर बघितलं ना WBC हे जर बघितलं ना तुमचं काय ब्लड काउंटचं जे रिपोर्ट येतो त्याच्यामध्ये WBC काउंट असं असतं. त्याच्यामध्ये न्यूट्रोफिल असतात, लिम्फोसाइट्स असतात, असे वेगवेगळे इओसिनोफिल्स असतात. त्याच्यामध्ये खूप हे सगळ्या वेगवेगळ्या पांढऱ्या पेशी आहेत त्या. हां, सगळ्या पांढऱ्या पेशींचीच ही फौज आहे सगळी. लाल पेशी त्याच्यात भाग घेत नाहीत अजिबात. ही सगळी फौज आहे, यांची म्हणजे नावं लक्षात ठेवायची गरज नाही, पण ही सगळी फौज आहे की जी आपल्याला सगळ्या रोगांपासून वाचवते. आता ह्याच्यामध्ये मात्र मी डायरेक्ट शिरणार नाही आहे. कोणाला काही प्रश्न असला तर मात्र तुम्ही मला विचारा डायग्नोसिस कसं करायचं ते, कारण ते खूपच कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत. हां, आणि त्यातही तुम्हाला काही विचारायचं असलं तर नंतर विचारू शकता, मी ते सांगते. मी हे करायच्या दृष्टीने आणलं होतं पण नाही तेवढा वेळ होणार आहे. आता आपण शेवटच्या ह्याच्याकडे येऊ. आमच्या मेडिकलमधलं अतिशय पॉप्युलर असं हे वाक्य आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय करणं हे सगळ्यात जास्त चांगलं आहे. एकदा रोग झाल्यानंतर मग काहीतरी करत बसायचं, त्याच्यापेक्षा होऊ नये त्यांचा अटकाव आधीच करून टाकावा, अशा पद्धतीने काहीतरी करायला पाहिजे. आणि ते कशा पद्धतीने करायचं तर त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणि ती लहानपणापासून खरं शिकलोय, पण आता करोनाच्या काळात जास्त शिकलो आपण की हात नीट स्वच्छ धुवायचे. एरवी कसं लहान मुलांना आपण सांगितलं हात धुवून ये, नळाखाली नुसतं असं असं करायचं आणि हा झालं माझा हात धुवून असं. आता मुलं पण स्वच्छ हात धुतात आणि मगच आत येतात. हां, व्यवस्थित सगळ्या बेचक्यातनं बोटांच्या वगैरे साबण लावून, आणि त्याच्यामुळे बरेचसे जंतू ते निघूनच जातात, वॉशआउटच होतात. असं पण त्याच्यामुळे स्किनला त्रास होतो. म्हणजे आता प्रत्येक गोष्टीचे काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह पॉईंट्स असतात. तसंच आहे, जास्त वेळा हात धुवायला लागलो की स्किनला त्रास होत राहतो आणि त्या स्किनवरचा फ्लोरा पण काही वेळेला जातो आणि मग पुन्हा आपल्याला प्रॉब्लेम होतो. म्हणजे दोन्हीकडनं आहे ते. म्हणजे कुठली गोष्ट थोडक्यात मर्यादित ठेवावी हेच कसं हे. नाही, त्यांना तर करायलाच लागतं, त्यांना इलाजच नाही. आणि त्यांना नुसते इतके हात नाही, त्यांना कोपरापर्यंत हात धुवायला लागतात. त्यांना कोपरापर्यंत एकदा नाही, दोनदा तीनदा कोपरापर्यंत हात धुवायला लागतात. मग अजिबात कशाला हात न लावता ते ग्लोव्ज आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी घालायला लागतात, अंगातले कपडे सुद्धा. नाही, ग्लोव्ज स्टेराईल असतात ना, त्यामुळे ग्लोव्ज घालून नाही होत. ग्लोव्ज पंक्चर असेल कुठे तर होऊ शकतं, नाही तर नाही होत. ग्लोव्ज घालून इन्फेक्शन होत नाही. साबणाने धुवा म्हणतात ते अल्कलीमुळे मरतात. काय काय साबणाने हात धुवा म्हणतात, साबणाने हात धुवा असं म्हणतात. हो, अल्कलीमुळे जंतू मरतात. आता साबणात कितपत अल्कली असतं मला त्याचा पीएच इतकं माहीत नाहीये, पण कशामध्ये डेटॉलमध्ये ते जंतुनाशक म्हणूनच वापरतात. पण डेटॉल पण ते माइल्ड जंतुनाशक आहे. स्पिरिट हे जास्त त्याच्यातलं हे जंतुनाशक, म्हणून इंजेक्शन वगैरे देण्यापूर्वी आधी स्पिरिट लावतात बघा आणि मग इंजेक्शन देतात. कारण आपल्या स्किनवरती पण जंतू असतातच ना, ते आत जाऊ शकतात. स्किनवरचे बाहेरच्या बाहेर राहिलेलेच बरे असतात, पुन्हा आत गेले की ते आणखी उपद्रव सुरू करतात. काय स्पिरिट इंजेक्शनच्या वेळेला वापरतात ना, वापरतात. गोळ्याने आधी स्पिरिट लावतात आणि मगच इंजेक्शन देतात. आणि तसंच केलं पाहिजे, नसतील वापरत तर. हल्ली बऱ्याच गोष्टी काय काय करत नाही, पण ज्या करायला पाहिजे तसं आहे. हो, नाही ते चुकीचं आहे.
एनिवे हे याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण सांगितलेल्याच आहेत आणि आपल्या आता कव्हर झालेल्याच आहेत. एक तर हँडवॉश, दुसरं वॉशिंग फूड अँड व्हेजिटेबल, हे फार महत्त्वाचं आहे. आपण ज्या भाज्या आणतो त्या स्वच्छ धुतल्या पाहिजेत. असं म्हणतात की त्याच्यातली विटॅमिन्स आणि हे निघून जातात. ती आपण घेऊ शकतो किंवा दुसऱ्या कोशामार्फत तरी आपल्या शरीरात जाऊ शकतात, पण एकदा जंतूंचा प्रादुर्भाव झाला की तो काढणं फार मुश्किल असतं. त्याच्यापेक्षा त्या भाज्या स्वच्छ धुवून आणि फळंसुद्धा स्वच्छ धुवून घेतली पाहिजे. नंतर तिसरं इटिंग बॉइल्ड अँड कुक्ड फूड. बाहेर जर कुठे रेस्टॉरंटमध्ये गेलो तर युजली माणसं काय विचार करतात की फ्राईड थिंग नको खायला किंवा म्हणजे बाकीचंही नको खायला, आपण आपलं सॅलेड खाऊया ते जास्त चांगलं. सॅलेड खाण्याची तर मला भयंकर भीती वाटते, कारण सॅलेडमध्ये ते भाज्या नीट धुतलेल्या असतील का नाही माहीत नाही. हां, नंतर आपलं फंगस तर राहिलं नाही मध्ये, ती स्लाईडच आलेली, मग ते मी थोडक्यात सांगणार आहे नंतर. तर असं वाटतं की ती सुरी तरी त्या माणसाने आधी हात धुतले असतील का नाही, भाज्या धुतल्या असतील का नाही, सुरी धुतली असतील का नाही, ते व्हेसल किंवा जे कंटेनर ते चांगलं असेल का नाही, अशा असंख्य शंका मनात येतात. आणि त्यामुळे असं वाटतं बाहेर सॅलड कधी खाऊ नये, बाहेर नेहमी शिजवलेलं अन्नच खावं असं मला तरी वाटतं. चटणीमध्ये पण असतं म्हणे. चटणी, हो, कारण ते कुठे शिजवलेलं असतं, त्यामुळे चटणीमध्ये पण असू शकतं. नंतर जेव्हा आपण प्राणी हाताळतो, पुष्कळ जण रस्त्याने जाता जाता सुद्धा स्ट्रे डॉगना सुद्धा हाताळतात. इव्हन घरातले प्राणी जरी हाताळले तरी हात हे स्वच्छ धुतलेच पाहिजे, कारण कुत्र्या मांजरांच्याकडून आपल्याला रोग होणारे पुष्कळ आहेत. टॉक्सोप्लाझ्मा नावाचा एक रोग मांजरांच्याकडून माणसाला होतो आणि तो जर प्रेग्नंट लेडीमध्ये झाला तर एकतर तिचा गर्भपात तरी होतो किंवा ॲबनॉर्मल चाइल्ड होतं तिला. तर ते सगळं टाळण्यासाठी हे हात धुतलेच पाहिजेत आणि शक्यतो गर्भाची स्त्रीनी अशा ह्याच्या वाटेला जाऊच नाही असं आपल्याला वाटतं. पण खूप प्रेमी खूप असतात, त्यांना ते आवडतं, तर ते कशा प्रकारे काळजी घेतात मला माहीत नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पेट्सना वॅक्सिनेशन दे, म्हणजे त्यांना वॅक्सिन द्यायलाच पाहिजे आणि त्यांना डिवर्मिंगही सारखं केलं पाहिजे, कारण हे जे मगाशी मी सांगितलं टेपवॉर्म आणि हे सगळे वर्म्स असतात ना, तर ते त्याच्यामुळे होऊ शकतात. नंतर मुलांना वॅक्सिनेशन दिलं पाहिजे. ते जन्मापासून सुरू होतं. हल्ली पहिल्या महिन्यात हे, दुसऱ्या महिन्यात हे, तिसऱ्या महिन्यात, फार 6-7 वर्षापर्यंत चालू राहतं. पण त्याच्यामुळे मागं जे रोग दिसायचे ते आता दिसेनासे झाले. बरेचसे रोग, सगळेच नाही, मी ते म्हणत की सगळ्याच रोगांचा नायनाट झालेला आहे, पण बरेचसे रोग दिसेनासे झाले. आणि हे तेच पुन्हा रिपीट झालेलं आहे की डोंटमध्ये काय आहे तर इटिंग अनकुक और अंडर फूड, इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ अँटीबायोटिक. आपल्याला डॉक्टर अँटीबायोटिक देतात आणि म्हणतात की 5 दिवसाचं अँटीबायोटिक दिलं, 5 दिवसाचा कोर्स तुम्ही करा. 2 दिवसांनी आपला घसा बरा होतो, ताप जातो, सर्दी जाते. मग असं वाटतं कशाला घ्यायचं आहे, आता झालं ना, 2 दिवस घेऊन झाले, बस झालं, आता बंद करू. तसं होत नाही, कारण ते अँटीबायोटिक काय होतं, ते थोडंच खाल्लेलं असतं त्या ऑर्गॅनिझमनी आणि ते त्यांच्या पचनी पडतं. पुढच्या खेपेला तेच अँटीबायोटिक वापरलं तर ते त्याचा उपयोग काही होत नाही. आणि असा हा अँटीबायोटिक रेजिस्टन्स एका पिढीकडनं दुसरी पिढीकडे मगाशी सांगितलं तसं पसरत जातो. आणि हल्ली हा फार मोठा प्रॉब्लेम आहे की बॅक्टेरियल जे इन्फेक्शन्स होतात ती अँटीबायोटिक्सना दाद देत नाही. हा खूप मोठा अँटीबायोटिक रेजिस्टन्स हा फार मोठा प्रॉब्लेम सध्या झालेला आहे, जगभरात आहे, आपल्याचकडे आहे असं नाही. आणखी एक त्याची दुसरी गोष्ट म्हणजे ओव्हर द काउंटर केमिस्टकडे जायचं आणि मला सर्दी खोकला झाला आहे, काहीतरी अँटीबायोटिक द्या, मग ते 1-2 गोळ्या देतात आणि सांगतात हे घ्या. त्यांनी जर व्यवस्थित सांगितलं तर काही प्रश्नच नसतो, पण लोकही व्यवस्थित नसतात, ते नीट सांगतच नाही. ते म्हणतात ठीक आहे 2 येतो आणि बरं वाटेल ना, बस मी 2च घेतो. आणि मग असा हा अँटीबायोटिक रेजिस्टन्स हा डेव्हलप झातो. तिसरं कुठल्याही पुस्तकात वगैरे दिलं नाही, हे माझ्या मनाचं आहे की जर कोणी आजारी असेल, ज्याची कोणी सर्जरी झाली, आपल्याकडे एक असं असतं की आपलं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा दाखवायचं एक हे असतं की चला आपण आता त्या पेशंटला जाऊन नारळ पाणी घेऊन किंवा सफरचंद घेऊन असं त्या पेशंटला बघायला जायचं. तसं करू नये, ते दोघांच्याही दृष्टीने धोकादायक आहे, पेशंटच्या दृष्टीने जास्त धोकादायक आहे. आपल्या शरीरात जरी आपले नॉर्मल जंतू असते, ज्याची वस्ती असते आपल्या शरीरात, त्यांच्यासाठी ते घातक ठरू शकतात. त्यामुळे अशाकडे जायचं नाही. किंवा लहान बेबी जन्माला आलं की सगळेजण जातात बघायला, ते सुद्धा जाऊ नये असं माझं तरी एक मत आहे. आता फंगायच्याबद्दल 2च गोष्टी सांगते आणि मग मी थांबते, वेळ झाला आहे मी कशाला.
तर फंगायची मगाशी सांगितलं मला वाटतं की सुपरफिशियल इन्फेक्शन जास्त होतात त्या फुगायमध्ये, आणि ते म्हणजे आपल्या ह्याच्यात कोंडा होणे किंवा नेलला इन्फेक्शन होतं किंवा त्वचेवरती इन्फेक्शन होतं, जे लोशन लावून हे करून ते नाहीसं होतं, म्हणजे ते काय फारसं त्रासदायक नसतं. पण दुसरं जे होतं ते डीप इन्फेक्शन्स होतात. म्हणजे त्याच्यामध्ये मगाशी जे सांगितलं कबुतरांचं उदाहरण, तर त्याच्यामुळे आतले अवयव आपले जे महत्त्वाचे अवयव असतात, लंग्स किंवा हार्ट किंवा ब्रेन, ह्याच्यावरती त्या फंगायचा परिणाम होतो. आणि ते फंगाय पण ऑपॉर्च्युनिस्टिक असतात, त्यामुळे ते तिथे जाऊन स्वतःची कॉलनी तयार करू शकतात. आता एक उदाहरण जाण्यापूर्वी हे फंगसचं म्हणून सांगते मी. आमच्या एक टीचर होत्या, फिजिओलॉजी शिकवायच्या. मी फर्स्ट MBBSला असताना त्या आम्हाला फिजिओलॉजी शिकवायच्या. अत्यंत देखण्या, अत्यंत स्मार्ट टीचर होत्या. तर त्याच्या आधी आम्हाला शिकवायच्या आधीची गोष्ट आहे का नंतरची गोष्ट आहे मला माहिती नाही आहे, पण त्या जेव्हा अशाच 25-30 वर्षाच्या असतील त्यावेळेला त्यांना रोज ताप यायचा. नंतर त्यांचं वजन खूप कमी व्हायला लागलं, जेवण जाईना, आणि खूप खोकला यायचा आणि खोकल्यातनं रक्त पडायचं. आणि त्यामुळे त्यावेळेला काय वाटलं, त्यावेळेला TB खूप होता ना सगळीकडे, त्यामुळे असं वाटलं की ह्यांना TB असेल. आणि तेव्हा काही आता सारखं MRI, CT स्कॅन वगैरे ही भानगडच नव्हती, किंवा PCR करा वगैरे असलं काही नव्हतं. त्यामुळे फक्त एक्सरे काढला. तर एक्सरे काढल्यामध्ये एका लंगमध्ये शॅडो दिसली, एक लंग चांगलं होतं. मग TBची ट्रीटमेंट चालू झाली. TBची ट्रीटमेंट घेतायत दिवसेंदिवस त्या खंगतच जात आहेत, दिवसेंदिवस रक्त पडतच राहत आहे, ॲनिमिया होतो आहे, खूप खंगल्या. मग त्यांचे मिस्टर पण फिजिशियन होते, तर नावाजलेले फिजिशियन पुण्यातले. मग मुंबईला एक चेस्ट सर्जन होते, तर त्यांच्या आधी चेस्ट फिजिशियनकडे गेल्या. चेस्ट फिजिशियननी सांगितलं तुम्ही या सर्जनकडे जा. मग त्या सर्जनकडे तिथे गेल्या. सर्जनकडे गेल्यानंतर त्या सर्जननी ते एक्सरे वगैरे पुन्हा काढला, पुन्हा बघितलं. ते म्हणले एक तर लंग चांगलं आहे, असं नॉर्मल आहे, दुसऱ्या लंगमध्ये काय आहे ते कळत नाही आहे. अगदी TB सारखं तर वाटत नाही, पण TB असू शकतो, माहीत नाही. पण मग ह्याच्यावर उपाय काय? तर ते म्हणले ह्याच्यावरती उपाय मी सांगतो, तुम्हाला पटेल का नाही ते बघा, की ते ओपन करून बघितलं पाहिजे. तर मग त्या काळामध्ये अनेक वर्षापूर्वी ते ओपन करायचं म्हणजे केवढी रिस्क होती. पण ह्या फिजिशियनने असा विचार केला की नाही, दोघांनीही असा विचार केला की आपण ओपन करूया, नाहीतरी असं जाणार आपण, त्याच्यापेक्षा तसं जाऊ दे, जे काय होईल ते. काय जर काही त्याच्यातनं निष्पन्न झालं तर त्यातनं बरी तरी होईल ना ही बाई, म्हणून त्यांनी ते ओपन केलं. आणि ओपन केल्यानंतर तो सर्जन एकदम दचकलाच, कारण त्यांचं एक लंग जे चांगलं होतं, जे चांगलं दिसत होतं, दुसऱ्या लंगमध्ये जी शॅडो दिसत होती ते पूर्ण लंग हे फंगसनी भरलेलं होतं. अख्खं लंग फंगसनी भरलेलं होतं. त्यांना कुठून कसं इन्फेक्शन झालं त्यावेळेला तर तो सोर्स तर आपल्याला काही कळणं शक्य नाही ना. तर त्यांनी मग आता उपाय काय करायचा, कारण त्यावेळेला अँटीफंगल अँटीबायोटिक्स काही नव्हती, होतं एक ते खूपच टॉक्सिक होतं आणि त्याचा कितपत इफेक्ट होतं हे सुद्धा माहिती नव्हतं. ते म्हणले लंग काढून टाका तुम्ही. आणि मग यांनी असं ठरवलं, कारण आता मॅडमला तर कळतच नव्हतं, त्या टेबलवरतीच होत्या. सरांनी असं ठरवलं की ठीक आहे, ते म्हणाले की मी हे लंग काढतो, आणि हे लंग काढल्यानंतर ती 5 वर्षापर्यंत नक्की जगेल. 5 वर्षाच्या पुढे थोडंफार इकडे तिकडे एक्सटेन्शन मिळू शकतं, पण त्याच्यापेक्षा जास्त ती काही जगणार नाही, तर आपण हे लंग काढून ठेवतो. सरांनी विचार केला ठीक आहे, तरुण आहोत, अजून मुलं लहान आहेत, 5 वर्ष तर 5 वर्ष तरी जगेल, नाहीतर अशीच मरायची ना काहीतरी ट्रीटमेंट न देता, त्याच्यापेक्षा ते लंग काढून टाकू. म्हणून त्यांनी ते लंग काढलं. त्याच्यानंतर त्या मॅडमना रिकव्हरी व्हायला बराच वेळ गेला. त्या फिजिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये शेवटपर्यंत होत्या, आणखीन पण काही ठिकाणी होत्या, आणि 5 वर्षाची त्यांना मुदत दिली होती. ती बाई वयाच्या 94 वर्षापर्यंत अत्यंत चांगल्या प्रकारे, बाकी काही आजार न होता ती जगली. आणि त्या सांगायच्या माझ्या शरीरात, मी खरं सांगायचं तर आपण अर्धांग कुणाला म्हणतो की जोडीदाराला म्हणतो ना, त्या म्हणायचं माझं शरीर हेच अर्धांग आहे, कारण निम्मे अवयव त्याच्यामध्ये नाही आहेत. टॉन्सिल्स गेलेले होते, लहानपणी काढलेले होते टॉन्सिल्स, नंतर गॉल ब्लॅडर काढलेली होती, अपेंडिक्स काढलेलं होतं, युटेरस काढलेलं होतं, आणि लंग काढलेलं होतं. म्हणजे खरोखरच निम्मे अवयव घेऊन ती बाई, आणि अत्यंत चांगल्या प्रकारे 94 वर्षापर्यंत जगल्या. आता 2 वर्षापूर्वीच त्या गेल्या. तर अशी त्याची कमाल आहे. आपल्या शरीराची कमाल पण आहे. शरीराची कमाल आहे, त्या सर्जनची कमाल आहे, यांच्या दारिष्ट्याची कमाल आहे, म्हणजे कशाची कमाल आहे आपल्याला सांगता येणार नाही, अशी कमाल आहे. त्या सूक्ष्म जीवांचं केवढं आपल्यावरती हे पण आहे, उपकार
उपकार पण आहेत, आपल्यावरती उपकार पण आहेत आणि आपल्याला हानी पोचवणारे पण आहेत. अशा दोन्ही प्रकारे त्या सूक्ष्मजीवांचं आहे. मला जेवढं शक्य झालं तेवढी मी आपल्याकडे पण माहिती पोचवली. थँक्यू.